आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आज जो विचार ठेवलेला आहे त्या विचाराला सगळ्यांनी साथ देण्याची तयारी ठेवलेली आहे आणि तो विश्वास आम्ही नक्कीच तुम्हीसुद्धा तो विश्वास पाळणार आहात. सबको शिक्षा सबको काम देकर रहेगा भारत का संविधान, ये प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच चंद्रपूर द्वारा प्रबोधन संमेलनाचं आज आयोजन इथे झालेलं आहे, करण्यात आलेलं आहे. आणि त्याबरोबर तुम्हा सर्वांचं आज इथे उपस्थित झाल्यात तर सर्वांचं मी परत एक शाब्दिक तुमचं स्वागत करते. नमस्कार, मी पूजा. माझं रिसेंटली 12th झालेलं आहे आणि मी आज या प्रबोधन विचार मंच आणि युवा मंचाची सदस्य म्हणून हा कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे आणि या मंचाकडून मला खूप काही शिकायला मिळालं आहे आणि हाच एक मंच आहे जे महिलांना आणि मुलींना खूप प्रोत्साहन करते, सन्मान देते आणि खूप सारे संधी पण दिलेले आहेत. अजून मला या मंचावर हे पहिली वेळ आहे मी सगळ्यांच्या समोर अशी बोलती आहे आणि ही संधी मला डॉक्टर सर विनोद सोनटक्के यांच्याकडून मिळाली आहे. आणि या मंचापासून आणि या मंचावर जेवढेही लोकांना आपल्या बारेमध्ये स्वतःच्या बारेमध्ये सांगितलं आहे त्याच्यानं मला खूप काही शिकायला मिळालं आहे. खूप आणि ॲज अ स्टुडंट जे माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स होते, जे सगळे प्रॉब्लेम्स वगैरे होते त्याच्या उत्तर मिळालेलं आहे. अजून खूप काही शिकायला पण मिळालं आहे. रुपाली अभय चालकुरे. मी एक सामान्य महिला आहे. मला यातला काहीच अनुभव नव्हता की कोणाशी कसं बोलायचं बाहेर. आज मी पहिल्यांदा तुमच्यासमोर स्टेजवर माईकवर बोलत आहे आणि हे सर्व झालं आमच्या विचार प्रबोधन मंचद्वारे. कारण की मी महिन्याभरापासून अशा विविध लोकांना भेटली, त्यांचे मनोगत बघितले, त्यांचे विचार जाणून घेतले, तर मला इतकी खुशी झाली आणि माझ्यात एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होऊन राहिलं आहे असं मला वाटतं. आणि माझ्यासारख्या सामान्य महिलांनी आमच्यासोबत जुळावं अशीच माझी इच्छा आहे. आणि इथे आजचा विषयच हा आहे की गृहउद्योगातून आर्थिक स्वातंत्र्य, म्हणजे आपल्या महिलांना एक आता नवीन संधी या मंचाद्वारे मिळणार आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी इच्छा है. थैंक यू. सबसे पहले मैं आप सबको यहाँ पे थैंक यू बोलना चाहूँगी इस मंच पर आने के लिए. मेरा नाम ताहा शेख है. मैं केंद्रीय विद्यालय में हूँ और 12th में हूँ. मैं गढ़चांदुर यहाँ से बिलोंग करती हूँ. प्रबोधन विचार मंच और युवा मंच ये बहुत बड़ा मंच है मेरे लिए और पहली बार मैं आप सबके सामने यहाँ पे आके बोलूँ. सबसे पहले मैं विनोद सर को थैंक यू बोलना चाहूँगी कि मुझे इतनी बड़ी अपॉर्चुनिटी देने के लिए कि मैं आप सबके सामने आके यहाँ पे बोल पाऊँ. यहाँ से मुझे बहुत कुछ सीखने मिला है. सर के ज़रिए मैं बहुत सारे लोगों से मिली हूँ, बड़े बड़े लोगों से मिली हूँ. एक मेरी भी पर्सनालिटी डेवलपमेंट हुई है. सर मेरे जस्ट पापा के एक फैमिली फ्रेंड्स से बिलोंग करते हैं और आज जब मैं उनसे मिली हूँ, मैंने उन्हें जाना, उन्हें इतना समझा, तब मुझे पता चला कि वो बहुत बड़े, वो हमारे लिए एक आइडल हैं. वो हमारी एक फ्रेंड है, भला ही वो हमसे उम्र में बड़े हैं लेकिन वो हमारी तरह एक फ्रेंड, वो हमें फ्रेंड के तरह रखते हैं. हम उससे हमारी छोटी से छोटी बात शेयर कर सकते हैं. सो सर को मैं बहुत बहुत थैंक यू बोलना चाहूँगी कि मुझे इस मन से बहुत कुछ सीखने मिला है और आप सब भी इस मन से जुड़िए ताकि आप सबको भी एक बहुत ज़्यादा मोटिवेशन मिलेगा. आगे चल के करियर में हमें बहुत ज़्यादा काम आएगी क्योंकि पर्सनालिटी डेवलपमेंट ये हमारे हर मतलब लाइफ की जर्नी में ये होना बहुत ज़रूरी है. आगे जाके हम बहुत सारी कॉम्पिटिटिव एग्ज़ाम इंटरव्यू में जाएंगे जहाँ पे लोग ये पर्सनालिटी डेवलपमेंट सीखने के लिए मनी फ़ीस पे करते हैं. मुझे यहाँ पे इनके ज़रिए बहुत कुछ सीखने मिला है. सो सर के लिए बहुत बहुत थैंक यू. और इस युवा मंच प्रबोधन विचार मंच और युवा मंच ये लेडीज़ और लड़कियों के लिए ओपन हुआ है. सर ने स्पेशली लड़कियों और लेडीज़ को अपॉर्चुनिटी दी है, उसके लिए भी मैं थैंक यू बोलना चाहूँगी. सो अगर आप सबको भी यहाँ से जुड़ना है, हम सब पे कांटेक्ट में रहना है, ऐसे ग्रुप में जॉइन होना है तो प्लीज़ हमें कांटेक्ट करिए. थैंक यू. जय संविधान जय भारत. व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या सर्वांना मी मनपूर्वक स्वागत करते. आज आपण गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत आणि त्याची प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम मी सर्व वंदनीय महापुरुषाला नतमस्तक होऊन सुरुवात करते. आजचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आमच्या महिला संयोजकांनी अतिशय
परिश्रम घेतला. महिनाभरांच्या सततच्या पावसातही आमच्या महिलांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम घडवून आणला. हा जो कार्यक्रम झाला आहे हा सगळा समाजाकडूनच करण्यात आलेला आहे. जी काही निधी जमा करण्यात आली आहे ती समाजाकडूनच, कारण हा सामाजिक कार्यक्रम आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाकडून कोणतीही मदत घेण्यात आलेली नाही आहे. शिक्षणावर प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असतो असे आपले थोर समाजसुधारक सांगून गेलेत आणि त्यांच्याच विचारांवर आणि मार्गांवर विश्वास ठेवून आजच्या पिढीतील गुणवंत विद्यार्थी तयार होत आहेत. आणि शिक्षणामुळे सर्वांगीण विकास होतो आणि व्यक्तिमत्वही उंचावते. आणि म्हणूनच या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. सोबतच आमच्या प्रबोधन विचार मंचाच्या टीमने परिश्रम घेऊन महिलांनी स्वावलंबी कसे बनावे यावर चर्चा केली असता लघु उद्योग व्यवसाय करून स्वबळावर उभे राहून त्याची कास धरून आर्थिक प्रगती करावी हेही तितकंच महत्त्वाचं वाटलं. आणि त्याच निमित्ताने अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते माननीय राज गायकवाड सर आणि डॉक्टर खुटेमाटे सर यांच्या विचारांचा आणि मार्गदर्शनांचा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी मी अपेक्षा करते. आपण सगळे इथे आल्याबद्दल मी पुन्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते. आणि मला प्रास्ताविक करण्याची संधी दिल्याबद्दल प्रबोधन विचार मंच युवा मंच यांचंही खूप खूप धन्यवाद करते. आज या व्याख्यानमालाच्या निमित्ताने आयोजकांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्या अनुषंगाने या कार्यक्रमाला धरून आज जो गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार सोहळा आहे या सत्कार सोहळ्यांबद्दल आणि गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये विकास व्यक्तिमत्व हे काय गुण असावे याबद्दल मी 2 शब्द बोलू इच्छितो. खरं तर विकास व्यक्तिमत्व म्हणजे काय, प्रत्येक पालकाला असं वाटते की त्याच्या घरचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये असे गुण असावे की त्याचा जो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे परफेक्ट असावं. तर खरं म्हणजे याची परिभाषा फार अवघड आहे, कारण या पर्सनल डेव्हलपमेंट किंवा विकास व्यक्तिमत्व याचे असंख्य गुण असतात. पण मी काही 2 शब्द सांगू इच्छितो. विकसित व्यक्तिमत्व म्हणजे 2 गोष्टींची जोड असते. एक तर त्याचं ते पर्सनल बिहेवियर आणि त्याची संयुक्त विचार. या 2 गोष्टीला जोडून जो काही विद्यार्थी घडतो त्याला एक परफेक्ट पर्सनली डेव्हलप पर्सन असं आपण म्हणू शकतो. पण याही गोष्टीला प्रभावित करण्यासाठी 2 गोष्ट कारणीभूत असतात. त्या 2 गोष्टी म्हणजे एक तर तो एक जेनेटिक फॅक्टर असतो, जे त्यांच्या पूर्वजापासून किंवा त्यांच्या आईवडिलांपासून मिळालेले गुण असतात तो असतो. सोबत त्याचं एक वातावरण असतो. तो ज्या वातावरणामध्ये राहतो त्या वातावरणामध्ये तो कसा स्वतःला घडवतो आणि समोर तो स्वतःला कसा प्रस्तुत करतो, प्रेझेंट करतो, या 2 गोष्टीमध्ये त्याचं एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट दिसून येते. पण या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप सारे कारणं जोडू शकतो की त्यांनी आपण परफेक्ट पर्सनल असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काही मुद्दे मी सांगू इच्छितो. प्रथम असतो सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. प्रत्येकाला आत्मविश्वास असायला हवं हे प्रत्येक पालकाला वाटतो. आणि त्या आत्मविश्वासाने तो समोर जो शिकतो, वाचतो किंवा काही ऐकतो आणि त्या अनुषंगाने तो स्वतःला घडवतो त्याचा तो कॉन्फिडन्स असायला हवा. असं नाही की मी हे करू शकत नाही, माझ्यात कॉन्फिडन्स आहे की मी ते करू शकतो. जे काही अवघड गोष्टी असतील मी आधी नसेल केलेल्या आणि आता मला करायचं आहे त्याच्यामध्ये ती कॉन्फिडन्स असायला हवी. सोबत राहील त्याचा तो आचरण म्हणजे त्याचा तो बिहेवियर. सेल्फ रिस्पेक्ट असायलाच हवं, स्वतःवर सेल्फ रिस्पेक्ट असायला हवं. आणि आपल्या समोर असलेले छोटे मुलं, विद्यार्थी, पालकवर्ग, गुरुजीवर्ग, आपले संगती सोबती, मित्रवर्ग आणि आपले सहकार्य यांच्याबद्दलही त्यांना रिस्पेक्ट असायला हवं, जेणेकरून तो एक परफेक्ट पर्सन असावा आपण समजू शकतो. तिसरं असावं एक कम्युनिकेशन स्किल असतात. आता जसं मी या कार्यक्रमांचं उद्देशालाच बोलू शकतो. हा जो कार्यक्रम घडवलेला आहे हा कार्यक्रम घडवण्यामागे काही स्किल्स असायला हवं. त्याच्यातलं एक कम्युनिकेशन स्किल असायला हवं. आधी आपण
हा कार्यक्रम घडवण्यासाठी आपण सहकार्याशी चर्चा करायला हवी. या चर्चेतून आपण कसा कार्यक्रम घडवू शकतो, त्यामध्ये आपल्याला त्याचं प्रेझेंटेशन कसायला करायला हवं, त्यासाठी लागला आर्थिक निधी हे कुठून गोळा करायचं, त्याच्यासाठी जे काय आपण प्रयत्न करतो ते कम्युनिकेशन स्किल्स असायला हवं. आणि एकदा आपण या कार्यक्रमाची रूपरेषा तयार केलेली आहे, कार्यक्रम कुठं घ्यायचा, कसा घ्यायचा, कोणाला आमंत्रित करायचं, कुठल्या प्रमुख व्यक्तींना बोलवायचं, कुठल्या विषयांवर बोलायचं हे आपण ठरवतो. आणि तो कार्यक्रम जसा आज हा घडून आलेला आहे तो एक कम्युनिकेशन स्किलचा एक भाग आहे. नंतर येईल सेल्फ कंट्रोल असायला हवं. स्वतःवर सेल्फ कंट्रोल असायला हवं की आपण जे काही कार्य करत असतो त्याच्यामध्ये आपण अतिशहाणापण, कमीपण हे कंट्रोल असायला हवं की आपण एक गोष्ट आपण करू शकलो तर त्याच्यामध्ये आपलं किती नियंत्रण असायला हवं. गोष्ट पूर्णपणे झाली पाहिजे याची एक देखरेखसुद्धा करायला आपण तेवढं सक्षम असायला पाहिजे. नंतर येऊ शकतो आपला एक इंटरेस्ट, एक पर्सनल इंटरेस्ट असतो की ज्याच्यामध्ये हे काम माझ्या इंटरेस्टचं आहे किंवा लोकांच्या इंटरेस्टचं आहे आणि या कामाने मला काही फायदा होईल आणि येणाऱ्या वर्गाला काही फायदा होईल. तो एक निस्वार्थी सेवाभावी एक कार्य असावं असं मला वाटतं. नंतर एक नॉलेज असतो. एक नॉलेज म्हणजे ज्ञान. आपण लहानपणापासून मोठे होतपर्यंत आपण बऱ्याच गोष्टीचं नॉलेज घेत असतो, तरीसुद्धा आपण आज या स्थितीमध्ये असतो की आपलं नॉलेज पूर्ण नसतो, परंतु ज्ञान आपल्याला नेहमी साठवायचं असते. पण एक साठवलेलं ज्ञान हे आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवायचं की त्याला वाटप करायचं. जसं आमच्या महापुरुषांनी जे काही विचारांचे देण आपल्याला दिलेली आहे त्यांनी ते सर्वांसाठी खुले केलेले होते. त्याच पद्धतीने इथं जे येणारे जे प्रवक्ते आहेत, वक्ते आहेत, ते त्यांचं ज्ञान ते तुम्हाला वाटणार आहेत आणि ते ज्ञान तुम्ही अंगीकारायचं आणि तेच ज्ञान आपण समोर आपल्या येणाऱ्या जनरेशनला देत राहायचं. म्हणजे हे आपलं जो ज्ञान आहे, नॉलेज आहे, आपण जे लहानपणापासून मोठे होतपर्यंत घेत असतो ते वाटण्याची सवय असायला हवी, ते मर्यादित नसायला हवी आणि त्याचा समोरच्या येणाऱ्या पिढीलासुद्धा फायदा असा झाला पाहिजे. आणखी एक सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. कुठलेही कार्य करत असताना आपण संयमी असलं पाहिजे. म्हणजे कुठली गोष्ट अति झाली की त्याला सामान्याची जबाबदारी, की त्याला शांत करायची जबाबदारी की हे तुमचं चुकलेलं आहे, हे असं करू नका आणि हे तुमच्यानी होत नसेल तर याला सुधरवून घ्या. खंबीरपणे संयम राहणं ही फार मोठी एक गोष्ट असते. एक डेव्हलपमेंटल स्किलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये ते गुण असायला हवे हे माझे पर्सनल मत आहे. आणि मी एक शेवटचं सांगू इच्छितो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी. प्रत्येक एक डेव्हलप पर्सनला एक स्वतःची जबाबदारी असायला हवी. म्हणजे एका व्यक्तीने कुठे एक सक्सेस केला आहे, सक्सेस निर्माण झाला आहे त्याच्या कुठल्या कार्यामध्ये किंवा त्याच्या कुठल्या स्किलमध्ये, तर तो सक्सेस झाला तर त्या सक्सेसमध्ये कोणाचा वाटा आहे, त्याच्या मित्रांचा वाटा असेल किंवा त्यांच्या आईवडिलांचा असेल, गुरुजी वर्गांचा असेल, सहकार्याचा असेल किंवा काही समाजकार्यांचा वाटा असेल, तर ती सक्सेसचा जो पॉईंट असतो तो आपल्याला वाटणं फार गरजेचं असते की हे फक्त माझ्यामुळे झालं असं नाही, हे माझ्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे झालं, याची एक ती जबाबदारी असायला हवी. आणि कुठलं आयुष्यात कुठल्या टास्कची आपली फेल्युअर झालं असेल तर ते फेल्युअर स्वीकारण्याची पण ती जबाबदारी त्या एक डेव्हलप पर्सनला असायला हवी. आता या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व मित्रमंडळी, गृहिणी आज ज्या विषयाला धरून इथं उपस्थित झालेले आहेत, त्या विषयावर चांगली मांडणी आणि मार्गदर्शन इथं राज गायकवाड सर करणार आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि विचारांचा पुरेपूर लाभ घ्यावा इथं असणाऱ्या गृहिणी, विद्यार्थ्यांनी आणि पालकवर्गांनी. या गोष्टीची मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि इथंच मी थांबतो. धन्यवाद. सर्व विश्वाला, अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न, भारतरत्न आणि माझे मार्गदर्शक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमाचे, आजचा जो विषय आहे गृह उद्योगातून आर्थिक स्वातंत्र्य आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, काळाची गरज, हे जे 2 विषय आहे, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक आहेत सन्माननीय राज गायकवाड, नागपूर येथून आलेले आहेत, GST ऑफिसर. यासोबतच चेतन खुटेमाटे सर,
मंचावर उपस्थित सन्माननीय डॉक्टर माहुरकर सर, सन्माननीय माननीय ॲडव्होकेट भूपेंद्र रायपुरे सर, माननीय डॉक्टर रुपेश सोंडवले सर, माननीय ॲडव्होकेट रवींद्र पेटकर सर, या सर्वांचे मी स्वागत करते. मला विषय दिलेला आहे आत्ताच, मुलींनी आणि महिलांनी समाजकार्यात हिरिरीने भाग घ्यायला पाहिजे. हो, बरोबर आहे, मुलींनी आणि महिलांनी समाजकारणात हिरिरीने भाग घ्यायला पाहिजे. आणि आत्ताच त्याचं ज्वलंत उदाहरण आपण आपल्यासमोर इथेच बघितलेलं आहे. सर्व महिला आणि त्यांच्यात मुलीही, अगदी 10वी 12वी जस्ट झालेल्या मुलींनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या सर्वांसाठी. आणि त्या महिलांनी स्वतःहून त्यांची जी आवड होती, त्यांच्या दबलेल्या इच्छा होत्या की मला काहीतरी करायचं आहे, मला समाजकारणात यायचं आहे, किंवा माझ्याकडे जे आहे ते मला समाजाला द्यायचं आहे, ह्या इच्छा त्यांच्या मनात, आपल्या मनात असतात आणि त्या दबलेल्या अवस्थात असतात. आपण त्यांचा कधी आवाज ऐकायचा प्रयत्न केला तर त्या बाहेर येतात. आणि असं कुठे एखादा मंच असो किंवा एखादं व्यासपीठ असो, तुम्हाला एखादी जिथे कुठे संधी मिळते, आणि इथे तर संधी मिळणं खूप सोपं आहे. प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच, इथे हे कसं भगवान बुद्धाचा धम्म जसा समुद्राप्रमाणे आहे, जिथे कोणीही या आणि तो एक होऊन जात होता, त्याची आयडेंटिटी फक्त आणि फक्त बौद्ध उरत होती. तसंच हा प्रबोधन युवा मंचाचा आहे. इथे कोणीही या, महिला या, मुली या, युवक या, कोणी या, इथे आल्यानंतर त्यांची एकच आयडेंटिटी उरते, ती म्हणजे ते युवा प्रबोधन मंचाचं एक सदस्य बनतात आणि त्यांच्यामध्ये इक्वॅलिटी असते. तिथे कुठेही एकमेकांपासून दुजाभाव नसतो आणि खूप मोठं व्यासपीठ आहे हे तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करायसाठी आणि समाजाला काहीतरी देण्यासाठी. तर मुलींनी आणि महिलांनी समाजकारणात येणं किती आवश्यक आहे ह्याचं आपण जरा इतिहासात बघितलं तर आपल्याला अशा भरपूर महिला दिसतात, म्हणजे त्यांचं उदाहरण घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. तर सर्वप्रथम मला असं वाटते की माता जिजाऊ जिने शिवाजी घडवला, तिने समाजकार्य काय केलं, शिवाजींना घडवलं आणि शिवाजीने अख्ख्या राज्याची निर्मिती केली, अख्ख्या राज्याला घडवलं. म्हणजे एकूणच काय, जिजाऊने जे कार्य केलं ते समाजकार्य होतं ना. म्हणजे ते समाजकार्य बघा, एक महिला घरी राहून सुद्धा करू शकते, असं ते उदाहरण म्हणजे जिजाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले, निर्माण झाले, त्यांनी सर्व आपल्या भारत देशाच्या सर्व लोकांसाठी जे संविधान दिलं, जे अथक परिश्रम घेऊन त्यांनी विद्वत्ता प्राप्त केली, आपल्या भारतातच नव्हे तर परदेशात जाऊनही विद्वत्ता प्राप्त केली, आणि त्यांनी जे त्याच्यातून आपल्याला जे दिलं भरभरून, आज आपण इथे सर्व एकत्र आहोत, हे फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आहे. आपल्यामध्ये कुठलीही आता दरीव निर्माण राहिलेली नाही, आपण एक झालेलो आहे. आणि त्यांनाही घडवलं कोणी, तर त्यांची पत्नी रमाई त्यांच्या मागे भक्कमपणे उभी होती. त्यांनी त्यांचा संपूर्ण संसार सांभाळला होता, त्यांच्या मुलांना सांभाळलं होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर पूर्ण वेळ बाहेर राहून अगदी समाजासाठी अथक परिश्रम घेत होते. मग रमाईने बाबासाहेबांना घडवण्यात खूप मोठा हात आहे. तर तिने घरी राहून समाजकार्य केलं. बाबासाहेबांना स्वतः गोवऱ्या थापून त्या गोवऱ्या विकून बाबासाहेबाला परदेशात शिकण्यासाठी पैसे पाठवणारी अशी ती रमाई. आपल्याला माहिती आहे का, बाबासाहेबांना सपोर्ट करणारी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एक उदाहरण आपल्याला देता येईल, ते म्हणजे सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. तिने तर पूर्ण आयुष्य कशाचीही तमा न बाळगता फक्त आपल्याला शिक्षण घेता यावं याच्यामध्ये खर्च घातलं. तिला याची सुद्धा पर्वा नव्हती की तिला मूलबाळ झालेलं नाही. म्हणजे तिचे सासरे, तिचे जे रिलेटिव्स, नातेवाईक, त्याच्याबद्दल त्यांना खंत वाटायची की यांना अजूनही मूलबाळ नाही, काही नाही, पण अगदी झपाटल्यासारखं तिने त्या गोष्टीची कधी तमा बाळगली नाही. अगदी झपाटल्यासारखं ती शिक्षण देण्याचं कार्याला लागली. स्वतः आधी शिक्षित झाली आणि मग 4 मुलींना, मग 6 मुलींना, असं करून करून कितीतरी शाळा आणि कॉलेजेस काढले. तर ह्या सगळ्या समाज आपण इतिहासात पाहिलं तर आपल्याला उदाहरणं आहेत, नाही असं नाही,
म्हणजे आत्ताच आपल्याला मॉडर्न, आपण आता सध्या तरी मॉडर्न युगात राहतोय, पण अगदी पास्ट जिथे महिला म्हणजे घर आणि मूल एवढ्यापर्यंत जिथे तिचं हे अस्तित्व होतं, त्या परिस्थितीतही इतक्या महिला बाहेर येऊन त्या म्हणजे त्या परंपरेला छेद देऊन, तळा देऊन त्या समाजकार्य करत होत्या. आपल्यालाही समाजकार्य करता येऊ शकतं. आपल्याला मला असं वाटतं की सर्व महिलांनी आणि मुलींनी सध्या तरी आपण आपल्या पायावर उभं होण्याचा सर्वप्रथम प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्या पायावर जेव्हा आपण आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो आणि आपली थोडी आर्थिक स्थिती चांगली होते, आपल्याला आपलं स्वतःचं आयुष्य चांगलं जगता येते, तेव्हा आपण समाजाचा चांगल्या प्रकारे उद्धार करू शकतो. पण ती मनात इच्छा पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा समाजासाठी बाहेर निघतो म्हटलं तर स्वतःमध्येही फक्त कॅलिबर असून चालणार नाही, तर आपल्याकडे थोडासा आर्थिक हातभार पण पाहिजे, सपोर्ट पाहिजे, जेणेकरून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पैसा असतो. म्हणजे कुठलाही कार्यक्रम घडवून आणायचा, आता आज हा कार्यक्रम इथे घडला, याच्या मागे खूप मोठं आर्थिक बळ लागलेलं असतं, आपल्याला माहिती आहे. तर म्हणून सर्वांनीच आधी स्वतःच्या पायावर उभा व्हा आणि मग समाजकारणात नक्की या. समाजकारणात म्हणजे तुमच्या इच्छा असू शकतात त्या, की आपण काहीतरी दिलं पाहिजे. आता मी माझ्या पायावर उभी झालेली आहे, आता माझं आयुष्य सेटल झालेलं आहे, पण मी आधी जशी होती तसेच इतरही आहे, तर आता मला त्यांना काहीतरी द्यायचं आहे, त्यांना पुढे आणायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला समाजकारणात येणं खूप आवश्यक आहे. तर स्वतः काहीतरी नोकरी किंवा व्यवसाय करावा आणि समाजकारणात त्यांनी नक्कीच यावं. गृहिणीही आपल्याला समाजकार्य करू शकतात. कशा प्रकारे? त्या आपल्या मुलांना चांगले संस्कार आणि चांगलं शिक्षण देऊ शकतात. हे त्यांचं खूप मोठं कार्य आहे. त्या घरी राहून समाजकार्य म्हणजे आपल्या मुलाला एक चांगलं नागरिक घडवणं, यापेक्षा दुसरा चांगला मोठा समाजकार्य होऊ शकत नाही. म्हणजे आपण आपल्या घरातला एक मुलगा असेल, मुलगी असेल, ते जर चांगले नागरिक घडले तर बाहेर आपल्याला काही दिसेल का? म्हणजे जे आता दिसतंय आपल्याला दृश्य, की म्हणजे कसं हे वातावरण आहे बरबटलेलं, की सगळ्यामध्ये अंतर निर्माण होत आहे आणि एक मारामारी, असं गुंडेगिरी, आत्ताच सध्या राजुऱ्याला गोळीबार वगैरे झाला. हे वातावरण दिसणार नाही का? जर एक आई आपल्या मुलांना चांगलं घडवत असेल तर म्हणजे ते समाजकार्यच आहे असं मला वाटतं. कारण समाजकार्य म्हणजे काही सगळ्यांनाच घरातून बाहेर पडता येणं शक्य नाही. मग घरी राहूनही समाजकार्य म्हणजे आपल्या कुटुंबाला, आपण कसं एक स्त्री आपल्या कुटुंबाला बांधून ठेवते, जसं तिच्या कुटुंबात 4-5 माणसं असेल तर ती सर्वांची प्रत्येक गोष्ट तिला माहिती असते. ती सर्व कुटुंबाला बांधून ठेवते आणि चांगल्या प्रकारे ती कुटुंब चालवून दाखवते. अगदी छोटासा जर पैसे असेल, पगार असेल, घरी येत असेल, त्याच्यातही ती पूर्ण महिनाभराचं प्लॅनिंग करून ठेवते. खूप मोठं नियोजन असते तिच्या डोक्यामध्ये. ते सगळं ती कसं म्हणजे गृहिणी असूनही कशा रीतीने पार पाडते. तर सगळ्यात चांगलं असं समाजकार्य म्हणजे गृहिणीचं म्हणजे की तिने तिच्या मुलांना चांगलं नागरिक घडवणे. आणि मला इथे या विषयावर 5 मिनिटं दिलेले आहे. या कार्यक्रमाचं उत्कृष्ट संचालन मॅडम करतायत. आपण म्हटले की इथे मनोगत करणाऱ्यांच्या काही उणिवा असतील तर उणिवा काढल्या जाऊ शकत नाहीत, एवढं आपण निश्चित समजलं पाहिजे. मंचावर अर्थातच सर म्हणाले तशी मला सोडून बाकी सगळी दिग्गज माणसं बसलेली आहेत आणि प्रत्येकजण त्यांच्या विषयावर उत्तम कमांड ठेवतो. आणि इथे येताना मला ही स्पष्ट जाणीव होती की आपल्याला आज गायकवाड सरांना, कुटेमाटे सरांना ऐकायचं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी कुठल्याही बोलण्याच्या तयारीनं, कारण बिना तयारीनं म्हणजे आयुष्यात मला वाटतं मागचे 43 वर्ष बोलत असेल, पण बिना तयारीनं मला आजही बोलता येत नाही. तर त्याच्यामुळं तुम्हालाही असं समजण्याची गरज नाही की आपण उभं झालं की आपण बोलू शकतो. तयारी सगळ्या गोष्टींना लागते. त्याच्यामुळं आपण तयारी केली पाहिजे. अभ्यास हा करावाच लागतो. कोणत्याही गोष्टींचा अभ्यास म्हणजे तयारी. या कार्यक्रमामध्ये जे मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना होणार आहे ते आपण निश्चितपणानं ग्रहण करावं. सरांनी असा विषय एक दिला होता की व्यक्तिमत्व विकासामध्ये सामाजिक जडणघडण महत्त्वाची आहे. विषय व्यापक असल्याच्यामुळं आपण विषयाला स्पर्श न करताच 1 मिनिटात संपवून घेऊया. तुम्ही ऑलिव्हर नेपोलियन हिल्सचं नाव ऐकलं असेल. त्याने म्हणजे अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्याला ग्रँड डॅडी ऑफ
मोटिवेशनल स्पीकर, मोटिवेशनल थिंकर, रायटर वगैरे वगैरे म्हटलं जातं. अनेक गोष्टी त्यांनी लिहिल्या, पुस्तकं आपण वाचली पाहिजे, त्यातून अनेक गोष्टी पुढे येतात. एक उत्तम वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे, लिहिलेलं आहे, वन हू कॅन कंट्रोल हिज माइंड कॅन कंट्रोल हिज डेस्टिनी. मगाशी माइंडचा विषय चाललेला होता. जो माइंडचं कंट्रोल करतो तो त्याच्या डेस्टिनीचं कंट्रोल करतो, त्याच्या भवितव्याचं नियंत्रण करू शकतो. अँड व्हॉट वुड बी द अल्टिमेट गोल ऑफ लाईफ. सरांनी बुद्धाचा उल्लेख केला, आणि जगाच्या पाठीवरचा पहिला सायकोलॉजिकल मांडणी करणारा जर कोणी असेल तर बुद्ध. आणि बुद्धा इतका जगण्याचा उत्तम गोल कोणीच दिलेला नाही. अँड द लाईफ म्हणजे जीवनाचा अंतिम गोल, अल्टिमेट गोल ऑफ लाईफ इज द कल्टिवेशन ऑफ माइंड. मेंदूचं कल्टिवेशन करत राहणं. बिकॉज माइंड इज द अल्टिमेट सोर्स ऑफ डिझायर, अल्टिमेट सोर्स ऑफ थॉट प्रोसेस अँड मेनी अदर थिंग्स, मेनी मोर थिंग्स. आणि ती डिझायर आपल्यामध्ये निर्माण झाल्याच्या शिवाय जे जगतो त्या जगण्यातून मला बाहेर पडायचं आहे, ही डिझायर, ही इच्छाच निर्माण झाली नाही ना, तर अख्खं आयुष्य माणूस जिथे पैदा झालेला आहे त्या गर्तेमध्ये तो पाय घासून मेल्याशिवाय राहत नाही. पण ज्याच्या मनात ही इच्छाशक्ती निर्माण झाली की मला येथून बाहेर पडायचं आहे, आणि एकट्यानं पडणार नाही, मी माझ्या समाजाला घेऊन बाहेर पडणार आहे. कारण आपल्यासोबत आपलं कुटुंब जसं पुढे जातं की नाही, तसा समाजसुद्धा आपल्यासोबत पुढे गेला पाहिजे, याची जाणीव आपण बाळगली पाहिजे. हे या निमित्तानं आपण लक्षात ठेवूया. बाकी विषयाचं इलॅबोरेशन सर उत्तम पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या पुढे करतील. एकच सांगतो की ज्या समाजात आपण राहतो की नाही, तो समाज सातत्यानं ते यू आर नॉट ओकेवाला. आपण तुम्ही हे थेरम शिकताच, ओकेनेसच्या थेरम, आपण ज्याला जोहरी विंडो म्हणतो, की आपल्यातला विंडो आपल्याला माहीत नाही, आपण कधी खोलून पाहिलं नाही की मी काय आहे, नोन टू अदर्स. समोरच्याला माहीत आहे हा किती लायकीचा आहे, पण मला नसतं माहीत मी किती लायकीचा आहे, कारण मी माझ्या विंडो स्वतः कधी पाहिला नाही ना. आणि म्हणून देर आर मिरर्स एव्हरीवेअर, सर्वत्र आरसे लागलेले असतात, आणि त्या आरशांमध्ये मात्र आपण कधी बघत नाही, ते आपलं खरं प्रतिबिंब असतं. हे जे आपल्यातली डिझायर आहे ती आपल्यात निर्माण केली पाहिजे, ओकेनेसमध्ये राहिलं पाहिजे. ओकेनेस म्हणजे काय, आय एम ओके, यू आर ओके, मीही करू शकतो, तुम्हीही करू शकता. कारण समाज जो आहे का नाही तो सातत्यानं आपण अशा वातावरणात अलीकडे पोचलात की आय एम ओके बट यू आर नॉट ओके. अरे मी करू शकतो, तुला नाही जमणार, हे घरातलं वातावरण असतं. बाप पुराला सांगतो की राहू दे, ते तुला जमणार नाही. म्हणजे इथून माइंडचं जे कल्टिवेशन आहे की नाही ते बिघडत जातं, की तुला नाही जमत, ते ठाम राहू दे, म्हणजे यू आर नॉट ओके, आय एम ओके. शिक्षक शाळेमध्ये सांगतात की तू राहू दे, तुला जमणार नाही, ए बंटी तू हे सोडव, आणि दिस इज यू आर नॉट ओके ॲट बंटी इज ओके. ही जी थेरम आहे आपण सातत्यानं स्वतःला फिडिंगमध्ये ठेवलं पाहिजे की आय एम ओके, यू आर ऑल्सो ओके, तुम्ही ओके आहात, मीही ओके आहे. या प्रोसेसमध्ये राहिलं पाहिजे, माइंड डेव्हलप केलं पाहिजे. आणि ते डेव्हलप करत असताना ज्याला आपण सिंथेटिक थिंकिंग आणि क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणतो, सिंथेटिक थिंकिंगमध्ये जे परंपरागत आलं आहे, चालत आलं, त्याच्यामध्ये काहीतरी ॲड करून माणूस पुढे जातो, तो जगतो. पण जो क्रिएटिव्ह थिंकिंग करतो, इनोव्हेशन आणतो त्याच गोष्टीमध्ये, आज सर सांगतील आपल्याला की बाजारात भक्कम आहे ना, पण टकल्यालाही झाला कंगवा विकता येतो का नाही, दॅट इज इनोव्हेशन थिंकिंग. ते इनोव्हेटिव्ह आहे ना. त्याच्यामुळं तेल काढणं, डोक्यावर केस यायला तेल विकणे हे सिंथेटिक थिंकिंग आहे, की त्याच्यातच काहीतरी होऊ शकते. कारण ते त्याला वाटतं माझ्या डोक्यावर तेल यावं, त्याला ती गरज आहे, पण कंगव्याची गरज आहे का, नाही. दिस इज इनोव्हेशन, की नो 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 प्रॉब्लेम, डोक्यावर टोपी टाक, खिशात कंगवा ठेव, लोकांना समजेल की तुझ्या डोक्यावर केस आहेत. दॅट मे बी द इनोव्हेशन है ना, दिस इज इनोव्हेशन. आणि हे इनोव्हेटिव्ह थिंकिंग ज्यांच्यामध्ये डेव्हलप होतं ते प्रगत होतात, ते पुढे जातात. काळ फार बदलला आहे मित्र हो, मोठ्या प्रमाणात बदललेला आहे. त्या बदललेल्या काळात टिकायचं असेल तर आपल्या थॉट प्रोसेसला बदला, स्वतःला बदला, समाजाला बदला. आज गुणवंतांचा सत्कार या ठिकाणी आहे. एवढा मोठा गुणवंत आपल्या पुढे आहे. आयुष्यात स्वतः पुढे गेले असते तर कुठे गेले असते, पण ते समाजाला नेत राहिले की नाही. त्याच्यामुळे आपण कुठे आहोत तो आदर्श आपल्या पुढे ठेवूया. विषयाला कधीतरी आपण एखाद्या वेळेस संधी मिळेल, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची गरज लागणार नाही. एखाद्या हॉलमध्ये आपण बसलो शाळेच्या, फुकटमध्ये मिळू शकतो, त्या ठिकाणी आपण बिना माईकने बोललं तरी चालेल. मी गावातलाच माणूस आहे, कधी येईन. थँक्यू. जगातील प्रथम वैज्ञानिक महाकारुणिक गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज
महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो. आज प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच तसेच महिला मंचच्या वतीने इथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या करिता बॅग वाटप आणि त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रबोधन विचार मंचाचे संयोजक माननीय विनोदजी सोनटक्के साहेब, तसेच मंचावर उपस्थित आत्ताच मगाशी त्यांनी उद्घाटन केलं डॉक्टर माहुगलकर सर, तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक गायकवाड सर, मंचावर उपस्थित आमचे मित्र सन्माननीय विजय बतकल सर, आताच बोलून गेलेल्या प्रीती वेल्हेकर मॅडम, तसेच प्रमुख पाहुणे भूपेंद्र रायपुरे सर आणि इथे या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व विद्यार्थीगण, सन्माननीय या शहरातील प्रतिष्ठित मंडळी, बंधू आणि भगिनींनी, आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार, जय जिजाऊ. आजच्या या कार्यक्रमाचा विषय मला दिलेला आहे, सुंदर व्यवहाराने जीवन सुंदर करता येते. हा चांगला विषय आहे. भगवान बुद्धांनी आपल्या मनाला, आपल्या माइंडला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी जेवढं काही संशोधन केलं माणसाच्या जीवनावर, तसेच आपल्या सुखदुःखावर आणि दुःखमुक्तीचा मार्ग त्यांनी जो दिला त्याचं आकलन जर केलं तर भगवान बुद्धांनी आपल्याला आपल्या मनावर केंद्रित केलेलं आहे. मनामध्ये जर चांगले विचार असेल, आपली सोच चांगली असेल आणि त्याप्रमाणेच आपण व्यवहार करतो आणि सुंदर विचार ठेवले मनामध्ये तर सुंदर व्यवहार होते आणि सुंदर व्यवहारामधूनच आपलं भविष्य सुंदर होते, भविष्य उज्ज्वल होते. आज आपण प्रबोधन विचार मंचाचं जर पाहिलं तर हे मागील 7-8 वर्षापासून या शहरामध्ये अनेक असे कार्यक्रम घेतात. विद्यार्थ्यावरती बरेचसे त्यांनी असे मार्गदर्शन पण कार्यक्रम केलेले आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा मंचांना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पुढे आणलं आहे. जे विद्यार्थी किंवा युवा बोलाची त्यांची हिंमत नव्हती, असं या प्लॅटफॉर्मवरून ते घडलेले आहेत. त्यानंतर त्यांनी हा उपक्रम चालू केला आहे. आज आपण बघतो आहे की महिलांनी एवढा चांगला कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि महिनाभरापासून त्या या कार्यक्रमाच्या तयारीमध्ये आहेत आणि उत्तम त्यांनी आपले विचार मांडले आणि यामधूनच युवा मंच झालं, महिलांना एक चांगली संधी उपलब्ध करून दिली, त्यामधून त्या घडत आहे. असंच जर आपण आपल्या मनामध्ये चांगले विचार ठेवले आणि आपली सोच चांगली ठेवली, आपले स्वप्न चांगले ठेवले तर आपण आपलं उज्ज्वल भविष्य त्यामधून घडवू शकतो. शेवटी आपलं आयुष्य, आपलं भविष्य आपल्याच हातात आहे. फक्त त्याला मोल्डिंग करायची आवश्यकता आहे. आपण जसं विचार करू आपण तसंच घडू. आज हा चांगला विषय मला त्यांनी दिला. आज या कार्यक्रमामध्ये त्यांनी सत्कार ठेवला आहे. मला इथे बोलण्याची 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि महिला मंचांनी एवढं मोठं नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो आणि सोनटक्के सरांचे पण फार आभार मानतो, कारण की ते दरवर्षी 3 ते 4 कार्यक्रम असे आपल्या शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी, युवांसाठी करत असतात, देत असतात आणि त्यामधून आपण सर्व घडण्याची एक आपल्याला प्रवृत्ती, आपल्याला संधी निर्माण होते आणि यामधूनच आता बघितलं आपण महिलांचं चांगलं स्पीच त्याच्यामधून त्यांना डेअरिंग येत आहे आणि काहीतरी आपण समाजासाठी करत आहोत, त्याचं निश्चितच आपल्या सर्वांना त्याचा लाभ मिळेल. आज या कार्यक्रमाच्या निमित्त जे काही विद्यार्थी आले, आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी बुद्धचरणी मंगल कामना करतो. सर्वप्रथम तर सरांनी सांगितलेलंच आहे. मी थोडंसं स्वतःचा अल्पसा परिचय करून देतो आहे. माझं नाव राज गायकवाड, नागपूरच्या स्लम एरियातूनच मी आलो. सरांनी जे सांगितलं ते सर्वांनाच लागू होतं.
स्लम एरियातूनच आलेलो आहे आणि जिद्द आणि बाकी सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हिटी ठेवून आज स्लम एरियातूनच जन्मलो, स्लम एरियातच शिकलो, महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो. त्यानंतर असा स्लम एरिया आहे की नागपूरमध्ये तो नोटरियस आहे, म्हणजे अतिशय गुंड प्रवृत्तीचा असा एरिया आहे, नाव नाही घेणार. अशा एरियातून आलेलो आहे आणि 2017 ते 20 मी इथे ॲज अ ऑफिसर म्हणूनही आलेलो आहे चंद्रपूरला. त्यामुळे चंद्रपूर मला अतिशय परिचित आहे. तेव्हा असताना मी आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी इथे मला वाटते आम्ही 2 वर्ष स्पर्धा परीक्षांचे MPSC आणि UPSCचे मोफत क्लासेसही घेतलेले आहेत. तर बऱ्यापैकी मला परिचित आहे. आता आपण विषयाकडे वळू. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे विद्यार्थी 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत असं आपण कन्सिडर करू. ओके, 8वी-9वीचे पण असतील तर त्यांनी पण थोडंसं लक्षात घ्या. आर्थिक स्वातंत्र्य, आता 2 विषय आहेत आपल्या. महिला असल्यामुळे गृहउद्योगातून आर्थिक स्वातंत्र्य आणि विद्यार्थी वर्ग आहे तर त्यांच्यासाठीचं आर्थिक स्वातंत्र्य समोर कसं असेल. सर्वप्रथम मी विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये आर्थिक स्वातंत्र्याच्या संदर्भात बोलेन, मग गृहउद्योगाच्या माध्यमातून आपण बोलू. आता मित्रांनो, तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशन 8वी 9वी या विविध वर्गांमध्ये आहात. म्हणजे आज जो 10वीत असेल तो 7 वर्षानंतर 8 वर्षानंतर किंवा 6 वर्षानंतर त्याची डिग्री कंप्लीट करेल. बरोबर ना. जो 12वीत असेल ते 3 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर डिग्री कंप्लीट करेल. ॲम आय राईट? आपलं इंटरॅक्शन झालं पाहिजे, नाही तर मी बोलतोय सगळे बोलून जात आहे, कोणी झोपतंय, कोणी माना डोलवत आहेत, है ना. असं नको. हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे विद्यार्थी वर्गामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि त्यासोबतच आर्थिक स्वातंत्र्य हा अतिशय आवश्यक आहे. म्हणजे पुढच्या 6-7 वर्षानंतर आपण कुठे असू, काय करू, आपलं भवितव्य काय राहील किंवा आपलं भवितव्य कसं चांगलं होईल याच्यासाठीचा हा विचार आतापासून तुम्हाला करणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठीची जी संसाधनं आहेत काही लोकांकडे असतील, काही लोकांकडे नसतील, असं आपण कन्सिडर करू. आता आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय, तर आर्थिक स्वातंत्र्य आजच्या संदर्भामध्ये आपण 3-4 गोष्टींमधून पाहू शकतो. नंबर 1, एक तर तुम्ही डिग्री कंप्लीट करून जॉबवर लागाल. बरोबर. जॉबचे 2 प्रकार आहेत, एक प्रायव्हेट जॉब आणि एक गव्हर्मेंट जॉब. 1991 पासून भारताने LPG स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या 6-7 वर्षानंतर किंवा 5-6 वर्षानंतर गव्हर्मेंट जॉबची जी स्कीम राहणार आहे ती स्कीम अगदीच नगण्य राहणार आहे, खूपच कमी राहणार आहे. हे मी तुम्हाला इथे ठामपणे सांगू शकतो, कारण की मी स्वतः गव्हर्नमेंटमध्ये आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की परिस्थिती काय आहे. तर त्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय कमी राहील. म्हणजे जवळपास आज 4-5% असेल किंवा 2-3% असेल ते 0.25 वगैरे येईल गव्हर्मेंट जॉब. मी नकारात्मकता तुमच्यामध्ये टाकत नाही आहे, मी जी रियालिटी आहे ती टाकतोय. नंबर 2, प्रायव्हेट जॉब्स. बरोबर. प्रायव्हेट जॉब्समध्ये जर तुमच्या याच्यामध्ये स्पेशलायझेशन असेल, एक्सपर्टीज असेल, तर तुम्ही प्रायव्हेट जॉबमध्ये चांगल्या पद्धतीने स्वतःला ग्रो करू शकता. मी काय म्हटलं? स्पेशलायझेशन, एक्सपर्टीज. म्हणजेच सर्वसाधारणपणे नॉर्मल ग्रॅज्युएशन केलं त्याला तुम्हाला काहीही उपयोग राहणार नाही. गव्हर्नमेंट जॉबमध्ये सुद्धा नॉर्मल एज्युकेशन केलं तरी त्याला उपयोग राहणार नाही, हे मी इथे ठामपणे सांगू शकतो. मग आता एक्सपर्टीज किंवा स्पेशलायझेशन जर एखाद्या विषयाचं करायचं असेल, आहे ना, तर ते तुम्ही कोणत्या माध्यमातून करू शकता ते तुमच्या गुगल बाबामध्ये तुम्हाला मिळून जाईल. आहे ना गुगल बाबा सगळ्यांकडे? आहे की नाही आहे? व्हॉट्सअप ताई आहे ना? फेसबुक भाऊ, झुक्या भाऊ आहे ना? नाही, काही लोकांमध्ये असेल, काही लोकांमध्ये नसेल, आहे ना. ओके. तर एक्सपर्टीज किंवा स्पेशलायझेशन हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये पण 2 पार्ट आहेत, प्रोफेशनलिझम आणि वेगळे स्पेशलायझेशन. प्रोफेशनलिझम म्हणजे जसे आपले रायपुरे साहेब बसून आहेत, लॉयर झालेले आहेत. बरोबर आहे. डॉक्टर्स आहेत, MBA कन्सल्टंट आहेत. इकॉनॉमिकल
कन्सल्टंट असतात ते वेगळे. हे झाले एक्सपर्टीज किंवा स्पेशलायझेशन. याला समोरच्या जगामध्ये, समोरच्या भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाव राहणार आहे, हे तुम्ही आज या मंचावरून समजून जा. जिथे जिथे स्पेशलायझेशन किंवा एक्सपर्टायझेशन असेल तिथे तिथे त्यांना सर्वात जास्त प्रोफेशनलिझम, ज्याला आपण म्हणतो प्रोफेशनल कोर्सेस, त्याला सर्वात जास्त मागणी समोरच्या जगामध्ये राहणार आहे, समोरच्या भविष्यात राहणार आहे. हे मी इथे ठामपणे सांगू शकतो. तुम्ही डेंटिस्ट व्हा, तुम्ही फिजिओथेरपिस्ट व्हा, तुम्ही लॉयर व्हा, तुम्ही एखादा CA व्हा, है ना, फायनान्शियल एक्सपर्टीज व्हा, याला मोठ्या प्रमाणात वाव राहणार आहे. म्हणजे जो आपल्या भरोशा जो कोणी प्रोफेशनल असतो तो उपाशी मरत नाही असं म्हणतात. हे लक्षात घ्या. आलं का लक्षात? हा एक पार्ट झाला. म्हणजे 6-7 वर्षानंतर जग कुठे बदलणार आहे या संदर्भात आपण बोलू. तर या संदर्भामध्ये एक्सपर्टीज होणं आणि एक्सपर्टीज होण्यासाठी कोणते कोर्सेस निवडणं हे तुमच्यावर डिपेंड आहे. किंवा तुम्ही तुमच्या वरिष्ठांची किंवा सन्माननीय लोकांची तुम्ही मदत घेऊ शकता. त्यामध्ये कोण कोण आले? तुमचे आई बाबा, त्यानंतर काका मामा, रिलेटिव्स, तुमचे शाळेचे शिक्षक, तुमचे मोठे बंधू भगिनी, या लोकांकडून प्रॉपर मार्गदर्शन घेऊन तुम्ही त्या त्या सेक्टरमध्ये पर्सनली आपण असं म्हणू की इंटरेस्ट घेऊन, म्हणजे तुमच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे हे पाहून तुम्ही त्याचं एक्सपर्टीज घेऊ शकता आणि ते एक्सपर्टीजच्या माध्यमातून तुम्ही ते शिकू शकता. आता तुम्ही सिम्पल याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्याने इंजिनिअरिंग केलं, बरोबर आहे, 10वी-12वी नंतर काय करतात? मॅक्झिमम इंजिनिअरिंग करतात ना. मग आता जर इंजिनिअरिंग केलं तर त्यानंतरही प्रोफेशनल कोर्सेस करणं अतिशय आवश्यक असतं. अदरवाईज तुम्हाला तुमच्या जीवनात चांगल्या पद्धतीचा पॅकेजेस मिळत नाही, है ना. म्हणजे नॉर्मल इंजिनिअरिंग जरी केलं तरी तुम्हाला जावा, C++, है ना, कोबेल, हे सगळं करावं लागतं ना, लँग्वेजेस करावं लागतात, है ना. त्यानंतर एखादं तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीचं मास्टर्स करावं लागतं. तर या सगळ्या गोष्टीनं मित्रांनो तुम्हाला पुढच्या 5-6 वर्षाचा काळ लक्षात घेऊन त्या डिसाईड करायचं आहे. हे झालं नोकरी किंवा प्रोफेशनलचं आर्थिक स्वातंत्र्य. दुसरा पार्ट काय येतो? तुमच्या ज्ञानाचा उपयोग करून जर तुम्हाला स्वतःचा एखादा स्टार्टअप किंवा बिझनेस सेटअप करायचा आहे तर आपण काय करू शकतो. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे मला हा विषय देण्यात आला की आपल्याला काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला स्वतःचा एखादा बिझनेस सेटअप करता येईल. पहा, अजूनही आपली मानसिकता अशी झाली नाही की मला शिकून एखादा बिझनेस सेटअप करायचा आहे, बरोबर आहे. आपली पहिली मानसिकता काय असते? मी शिकून काय केलं पाहिजे? नोकरी केली पाहिजे. मग त्यातही कोणती नोकरी केली पाहिजे? गव्हर्नमेंट नोकरी केली पाहिजे, बरोबर आहे. आणि गव्हर्नमेंट नोकरीची परिस्थिती मी सांगितलेलीच आहे. दुसरी अजून एक इच्छा असते, मी प्रायव्हेट नोकरी केली पाहिजे. पण प्रायव्हेट नोकरीमध्ये ज्यूस किती काढला जातो माहीत आहे का तुम्हाला? प्रायव्हेट नोकरीमध्ये तुमचा ज्यूस किती काढला जातो? म्हणजे जर तुम्हाला 1 लाख रुपये देत असतील ना महिन्याचे, तर 1 करोडचा बिझनेस तुमच्याकडून काढला जातो. किती? 1 करोड, 1 CR. आता हे 1 करोड रुपये जर तुम्हाला मिळाले तर चांगलं की 1 लाख रुपये मिळाले तर चांगलं? बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला 1 CR पाहिजे ना. मग आता हे तुम्हाला पॅकेजमध्येही नको. मग काय करावं लागेल? 1 CR कमवण्यासाठी आपली मानसिकता बदलावी लागेल. काय करावं लागेल? आपल्याला नोकरी मिळवावी लागेल, ही मानसिकताच बदलावी लागेल. तुमच्या ज्ञानाचा उपयोग तुमच्या बिझनेसमध्ये कसा ग्रो करता येईल हे तुम्हाला करावं लागेल. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाची जी मानसिकता आहे, ज्याला आपण म्हणतो सेल्फ कंट्रोल, ते असणं अतिशय आवश्यक आहे. सेल्फ कंट्रोल म्हणजे काय? स्वतःवर नियंत्रण, आहे ना. स्वतःवर नियंत्रण मिळवणं अतिशय आवश्यक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आपला सेफ झोन सोडणं. काय म्हणतोय मी? सेफ झोन सोडावं लागतं. तुम्हाला जर एखादा व्यवसाय, व्यापार किंवा स्टार्टअपमध्ये उतरायचा आहे तर तुमचा सेफ झोन तुम्हाला सोडणं अतिशय आवश्यक आहे. मग आता सेफ झोन कसा सोडाल तुम्ही?
हे बघा, मान्यवरांनी आधीच सांगितलं, बुद्धांनी काय म्हटलं, जसा विचार कराल तसं तुम्ही व्हाल. बाबासाहेबांनी काय म्हटलं, लो एम इज, माहिती आहे, लो एम इज क्राईम, आहे ना. मग पहा, या लोकांनी हे वाक्य का म्हटलेले आहेत? कारण की त्यांनी संपूर्ण मानवाच्या मनाचा अभ्यास केलेला आहे आणि म्हणून त्यांनी ती वाक्य तुम्हाला दिलेली आहेत. हे वाक्य फक्त बोलण्यासाठी, फक्त वाचण्यासाठी नसतात. म्हणून मी म्हणतो, तुम्हाला जर स्टार्टअप किंवा क्रांती तुम्हाला जर करायची आहे औद्योगिक संदर्भात किंवा तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या संदर्भात, तर तुम्हाला सर्वात आधी तुमचा सेफ झोन सोडणं अतिशय आवश्यक आहे. मग आता सेफ झोन जर सोडायचा आहे तर तुम्हाला वरचा विचार करावा लागेल, पॉझिटिव्हिटी आणावं लागेल, है ना. पॉझिटिव्हिटी आणावं लागेल की नाही. मग आता पॉझिटिव्हिटी आणायसाठी तुम्हाला त्या पद्धतीने एखादं शिक्षण घ्यावं लागेल, प्रशिक्षण घ्यावं लागेल. मग आता प्रशिक्षण घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक समजू, रील्स माहीत आहेत ना सर्वांना, रील्स माहीत आहे ना, फेसबुकवरला वगैरे असते, आहे ना. तुम्हाला तर माहीतच असतील, आता बिचाऱ्यांना माहीत नसतील कदाचित, आहे ना. आपण स्क्रोल करत जातो, अहो तुम्ही ते पाहता आणि त्याच्यातून दुसरे पैसे कमवतात, आहे ना. मग तुम्ही हे सुद्धा करू शकता ना, सबस्क्रायबर्स वाढवून. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं, डिजिटल मार्केटिंगचं ट्रेनिंग करावं लागतं. काय करावं लागतं, ट्रेनिंग करावं लागतं, है ना. आता तुम्ही म्हणाल सर ट्रेनिंग करायचं आहे, नॉर्मल ग्रॅज्युएशन केलं आहे आम्ही, ट्रेनिंगही करायचं आहे तर पैसे पण लागतील. नाही, गव्हर्नमेंट तुम्हाला फुकटात ते ट्रेनिंग देते. काय करते गव्हर्नमेंट, फ्रीमध्ये सुद्धा ट्रेनिंग देते. मी अशा संस्था तुम्हाला सांगणार आहे नंतर की कोण कोण असं ट्रेनिंग देतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या पायावर एखादा बिझनेस जर उभा करायचा आहे तर तुम्ही गव्हर्नमेंटला कितीही शिव्या दिल्या तरी त्यांच्या योजना आहेत. काय आहेत, योजना आहेत तुमच्यासाठी. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमचा विचार करण्याची पद्धत बदलायची आहे. काय करायचं आहे, विचार करण्याची पद्धत बदलायची आहे. आता ती विचार करण्याची पद्धत तुम्हीच बदलवू शकता, आम्ही तर येऊन बदलवणार नाही. बरोबर आहे ना, आहे ना. ज्यांना झोप येत असेल थोडंसं बाहेर या त्याच्यातून. विचार करण्याची पद्धत बदलवायची आहे, पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे. मग आता हे आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं तर सिंपल मार्ग आहे, एकदम सिंपल आहे की जहाँ से हो वहाँ से स्टार्ट करो. आता तुम्ही सध्या करणार नाही, आपण पुढचा विचार करूया. एक शिक्षण मस्ट आहे मित्रांनो. तुम्ही 10वी राहा, 12वी राहा, ग्रॅज्युएशन राहा. ग्रॅज्युएशन जर चांगल्या पद्धतीने केलं तर ते खूप कामात पडते, हे लक्षात घ्या. तुमची पर्सनॅलिटी आपोआप डेव्हलप होत जाते, है ना. आणि त्याच्यासाठी ते शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. गव्हर्नमेंटच्या विविध योजना आहेत ज्याच्यामार्फत तुम्ही फ्री प्रशिक्षण घेऊ शकता. तुम्ही शिक्षण घेतानाही घेऊ शकता, शिक्षण झाल्यावरही घेऊ शकता. वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून एखादं प्रशिक्षण घेऊन तुम्ही एखादा छोटासा स्टार्टअपसुद्धा सुरू करू शकता, है ना. डिपेंड, तुमची एक मानसिकता तुम्हाला बदलावं लागेल, थॉट प्रोसेस चेंज करावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला तुमचा जो सेफ झोन आहे तो सोडावा लागेल. सेफ झोन जर सोडला नाही तर तुम्ही आयुष्यात एखादा स्टार्टअप उभा करू शकत नाही. तो सोडणं अतिशय आवश्यक. आणि जर तुम्ही हे केलात तर तुमचं आपोआप एखादं व्हेंचर उभं राहू शकते छोट्या छोट्या याच्यातून. आज जग इतकं समोर गेलेलं आहे, इतकं वास्ट झालेलं आहे, तुम्हाला एवढ्या अपॉर्च्युनिटीज आहे, एवढ्या संधी आहेत की त्या संधीचं फक्त तुम्हाला बोट ठेवून सोनं करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमची मानसिकता चेंज करायची. मग आता हे जे प्रशिक्षण असतात गव्हर्नमेंटचे, हे सगळेच घेऊ शकतात का, तर हो, हे सगळेच घेऊ शकतात. म्हणजे डिजिटल मार्केटिंग झालं तुमचं. एखादा फॉर एक्झाम्पल असं आपण कन्सिडर करू की एखाद्याला इटरी हाऊस टाकायचं आहे. काय म्हटलं मी, इटरी हाऊस, है ना. इटरी हाऊस म्हणजे काय, रेस्टॉरंट्स वगैरे फॉर एक्झाम्पल. म्हणजे लेडीज असतात ना, त्यांना बनवण्याची वगैरे थोडीशी हे असते. तर याचंसुद्धा तुम्हाला शास्त्रशुद्ध प्रशिक्षण हे गव्हर्नमेंट देत असते, हे लक्षात घ्या. फक्त प्रॉब्लेम हा होतो, आपण अप्रोच होत नाही. आपण काय करत नाही, अप्रोच होत नाही. आपण घाबरतो की हे माझ्याच्याने होईल की नाही होणार. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मग एखादा जर बिझनेस करायचा आहे तर त्याला भांडवल पण आलं. बरोबर ना, भांडवल आलं ना, म्हणजे काय आलं, फंडिंग आलं. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते, फंडिंग. आता सर तुम्ही तर एवढं सांगितलं असं करू शकतो, मग फंडिंग कुठं आणणार.
आहे ना. एकतर काय होते, आता सिंपल उदाहरण देतो, म्हणजे इथे माझ्या आया बहिणी भाऊ बंधू बसलेले आहेत. त्यांनी जरी त्यांच्या मुलाने जरी त्यांना म्हटलं की बाबा मला एखादा बिझनेस करायचा आहे, तर ते काय म्हणतील माहिती आहे का, सध्याच्या परिस्थितीत कशाला याच्या भानगडीत पडतो, एखादी चांगली नोकरी पकड. बरोबर आहे ना, बरोबर बोलतो आहे. कशाच्या याला भानगडीत कशाला पडतो, म्हणजे हा आईवडील पालकसुद्धा तो सेफ झोन सोडायला तयार नसतात. ही मानसिकता आपल्याला बदलायची आहे. आपल्याला त्या व्यक्तीला, त्या विद्यार्थ्याला, त्या युवकाला, त्या युवतीला प्रोत्साहित करायचे नाही, तू कर मैं तेरे को देता हूँ. म्हणजे पहा, मी करिअर गायडन्सही करतो, बरेच फ्री ट्युशन्सही घेतो, पण मी प्रत्येक वेळेस हे पाहिलं आहे, एखादा मुलगा म्हणजे एखाद्या वेळेस एखादा मुलगा किंवा मुलगी माझ्याकडे येतो, सर 20 लाख रुपये देतो, कुठे नोकरी आहे का. बरोबर आहे, 20 लाख रुपये देतो, नोकरी आहे का. है ना, 4 एकर शेक विकून देतात आईवडील, नोकरी आहे का. मला सांगा, 20 लाख रुपये त्याच्याकडे आहेत, तो नोकरीला देईल तर काढायला किती वर्ष लागतील हो, किती लागतील. 20 लाख रुपये जरी आपण पकडले तर काढायला किती वर्ष लागतील तुमचे, जास्त लागतील. 6 वर्षानं काय होते हो, तुम्हाला काय 2-2 लाखाचा पॅकेज मिळणार आहे का सुरुवातीला. हां, आहे ना, 10-12 वर्ष तरी लागतील. तेच 20 लाख रुपये एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले तसेच तुम्हाला मिळतात, मंथली मिळतात की नाही मिळत. म्युच्युअल फंड सिप माहीत आहे ना, मग तिथे मिळतात ना. मग काय गरज आहे 20 लाख रुपये द्यायची. मी मग अशा बऱ्याच लोकांना म्हटलं, माझ्याकडे द्या 20 लाख, मीच तुमच्या मुलाला मंथली पेमेंट देऊन देतो आणि 10 वर्षांनी परतही करून देतो, आहे ना. हे फॅक्ट आहे मित्रांनो. म्हणजे आपण हा सेफ झोन सोडायलाच पाहत नाही. म्हणजे 10 लाख रुपये घ्या, 20 लाख रुपये घ्या, नोकरी लावून द्या, आपण एकामेकाच्या मागे फिरतो, काहीच गरज नाही आहे. आपल्या मुलांचं माइंडसेट तुम्हीसुद्धा चेंज करू शकता. त्याला एक सिंधी, मारवाडी, गुजराती बंधू भगिनी जे आहेत ते असंच करतात का, त्यांना पाहिलं आहे ना, ते काय करतात, तो सगळा पैसा कुठे लावतात, त्यांच्या बिझनेसमध्ये लावतात. आणि सोबतच त्यांचं जे समाज जो असतो तो पैसे कलेक्ट करून सुद्धा बिझनेस उभा करून देतो. आपण का नाही करू शकतो हे. बहुजन समाजातील पालकवर्ग का नाही करू शकत आहे. जर एखाद्या मुलाला बिझनेस करायचा आहे तर आपण 100-100 रुपये कलेक्ट करून का नाही देऊ शकत. विसरले म्हणून विसरले, 100 रुपये खूप होतात का, खूप होतात का. मग 100 लोकांनी 100 दिले किती होतील, होतील ना. मग 500 लोकांनी दिले तरी भरपूर होतील. मग तो छोटासा करू तर शकतो, छोटासा बिझनेस उभा करू शकतो. करू शकत नाही का, करू शकतो. आणि आता नागपूरमध्ये ते सुरू झालं आहे, मला वाटते चंद्रपूरला झालं की नाही झालं माहीत नाही, पण नागपूरमध्ये असे बरेचसे आमच्यासारखे ग्रुप असे भरपूर आहेत जे मुलांचं पूर्ण हँडहोल्डिंग करतात. एखाद्याला जर बिझनेस करायचा असेल तर छोटा मोठा, म्हणजे एखाद्याने म्हटलं आम्हाला दादा वडापावची सुद्धा गाडी टाकायची आहे, तरीसुद्धा आम्ही त्याला मदत करतो खूप जास्त. आणि परंपरागत व्यवसाय सोडून तुम्हाला काहीतरी इनोव्हेटिव्ह करावं लागतं, तेव्हा कुठे तुमचा बिझनेस तग धरतो. आजच्या याच्यामध्ये तुम्ही जर वडापावच असा विकाल, हा घ्या वडापावने द्या, तसं होत नाही. डिस्प्ले लागतो, है ना, काहीतरी वेगळं इनोव्हेटिव्ह करावं लागतं. मी एक उदाहरण देतो आहे तुम्हाला, हे प्रत्येक याच्यामध्ये आहे, हे प्रत्येक याच्यामध्ये आहे. तुम्हाला काहीतरी वेगळे प्रॉस्पेक्ट्स पाहावं लागतील, वेगळे अप्रोचेस करावं लागतील, वेगळी कनेक्टिव्हिटी वाढवावी लागेल तुमची. आपण आपल्या याच्यामध्ये कूपमंडूकप्रमाणे असतो, ते सोडून आपल्याला आपली कनेक्टिव्हिटी वाढवणं अतिशय आवश्यक असतं जर तुम्हाला बिझनेस तुमचा सेटअप करायचा आहे तर. म्हणजे परिघाच्या बाहेर जाऊन तुम्हाला तो विचार करायचा आहे की मी पुढच्या 2, 3, 4, 5 वर्षानंतर जर मला बिझनेस करायचा आहे तर मला त्याच्यासाठीची आवश्यक लागणारी कामं कोणती आहेत ते आधी डिसाईड करा. जर एखादं करायचं असेल मग त्याच्यासाठीची माझी अप्रोचेस कुठे कुठे आहे, गव्हर्मेंट डिपार्टमेंट आहे, प्रायव्हेट डिपार्टमेंट आहे, कोणते ऑफिसेस आहे, मग कुठे प्रशिक्षण होतं. अख्ख्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भरपूर योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना आजकाल वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते. विश्वकर्मा योजना नाव ऐकलं का कोणी, आहे ना, आहे की नाही. म्हणजे आधी ITI होतं, त्याचं नाव काय केलं, विश्वकर्मा योजना, है ना.
10वी-12वीच्या नंतर आहे बहुतेक ते, पण तिथून आहे ना फक्त आर्टिसन्स तयार होतात. मी टीका नाही करत आहे, पण लो बजेटचे तुमचे बिझनेसेस सुरू होतात तिथून, किंवा एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला लावल्या जातात त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही लागू शकता ITIच्या संदर्भामध्ये. पण तेच विश्वकर्मा योजनेमध्ये एखादं प्रशिक्षण घेऊन आपण आपला एखादा बिझनेस सेटअप करू शकतो. आपण हा विचार कधी करतच नाही. जग एवढं समोर गेलेलं आहे मित्रांनो. भारताची लोकसंख्या एवढी मोठी आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तरी डिमांड कधी संपणार नाही, है ना. म्हणजे या रस्त्यावर तुम्ही 100 हॉटेल टाकले तरी तुमची डिमांड कधी संपणार नाही. एवढी पॉप्युलेशन आपल्या इंडियामध्ये आहे. प्रश्न एवढाच आहे की आपल्याला कोणत्या पद्धतीने करायचं आहे आणि काय करायचं आहे हे आधी डिसाईड करा, आणि तिथून मग आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही जर म्हटलं की मी कमवा आणि शिका माध्यमातूनही करू शकतो, है ना. बरेचसे विपरीत परिस्थितीमधून सुद्धा असतील तर कमवा आणि शिकाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आपलं अर्निंग करू शकता. डिपेंड ऑन यू. तुमचा वेळ तुम्हाला कसा मॅनेज करायचा आहे. म्हणजे शिक्षणासोबत नाही तर काय होतं की शिक्षण सुटतं आणि तिकडे आपला भर जातो. तसंही व्हायला नको. इट्स टोटली डिपेंड ऑन यू. जसा विचार कराल तसं व्हाल. बुद्धांचं वाक्य आहे, ते तंतोतंत सगळ्यांनाच लागू होतं. मग आता हे प्रशिक्षण देणारे खरंच आहेत का राज्य आणि केंद्र सरकारचे? तर मी काही संस्था वाचून दाखवतो ज्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रशिक्षण देतात वेगवेगळ्या ह्याच्यात. DIC म्हणजे राज्य सरकारची डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर, उद्योजकता विकास केंद्र. सर 45 मिनिट झाले सांगा मला. हां ठीक आहे. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर म्हणजे DIC ही प्रशिक्षित करते. आता हे फक्त प्रशिक्षण नाही करत तर मग लोन प्रोसेससुद्धा करतात, है ना. बँकेचा एक विषय राहिला होता आपला, तो मी अजून सांगेल. त्यानंतर MCED युवक युवतींसाठी अतिशय महत्त्वाची ही अशी संघटना आहे राज्य शासनाची, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र. हे तुम्ही 8वी पास राहिले, 10वी पास राहिले, 12वी पास राहिले किंवा ग्रॅज्युएशन राहिलं, सगळ्यांना एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामचे हे ऑर्गनाईज करते प्रशिक्षण क्षेत्र. आणि शोकांतिका अशी आहे सर की यांना कॅन्डिडेट मिळत नाही. म्हणजे ही शोकांतिका आहे. म्हणजे जेव्हा आम्ही यांच्यासोबत आता नागपूरमध्ये काम करतो आहे ते आम्हाला म्हणतात आम्हाला कॅन्डिडेट द्या. हे काय करतात, तुम्हाला प्रशिक्षण देतात, प्रशिक्षण देऊन तुम्हाला सर्टिफिकेट देतात. सर्टिफिकेट दिल्यानंतर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्टही हेच बनवून देतात, है ना. सरांना माहीत असेल, वावरे सरांना माहीत असेल. प्रोजेक्ट रिपोर्टही हेच बनवून देतात. आणि प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून झाल्यानंतर लोन प्रोसेससाठी फॉरवर्ड करतात फाईल. तेव्हा जे तुम्हाला अनुदान ज्याला आपण म्हणतो सबसिडी, है ना, म्हणजे 15% 35% सर्वात जास्त स्त्रियांना आहे, 35% ती सबसिडी देतात. म्हणजे SC ST OBCला थोडी जास्त आहे, ओपनला थोडीशी कमी आहे, पण सबसिडी सर्वांना आहे. अच्छा, इथे बंधन नाही धर्माचं, जातीचं, पुरुष आहे की स्त्री आहे असं कुठलंही बंधन नाही. आणि बंधन नसल्यामुळे इथे कोणीही प्रशिक्षण घेऊ शकतो. जसं जिल्हा उद्योग केंद्र आहे तसंच MCD आहे. त्यानंतर आहे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ. हे स्पेशली ओपन कॅटेगरीच्या लोकांसाठीची जी प्रशिक्षण कार्यक्रम आहे ते प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असते. आणि सोबतच लोन प्रोसेस आणि त्यासोबत जे काही भांडवल आहे त्या भांडवलासाठी सुद्धा अनुदान देते अण्णाभाऊ साठे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. त्यानंतर महात्मा फुले विकास महामंडळ वगैरे आहे, पण ते अजून त्या खूप जास्त केसेस लिस्टमध्ये झाल्यामुळे ते आता करत नाही. त्याचं काम आता समाज कल्याण विभागामार्फत होत असतं. समाज कल्याण विभाग आता त्यामार्फत करते. तर मी एक तुम्हाला 2-4 उदाहरणं दिलेली आहे राज्य सरकारची. केंद्र सरकारची आता भरपूर योजना आहेत. म्हणजे अतिशय महत्त्वाचं स्टार्टअप इंडिया नाव ऐकलं आहे ना. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, स्टँडअप इंडिया, हे सगळे फक्त प्रोजेक्ट्स नाही आहेत. हे तुम्हाला उद्योग टाकण्यासाठी जे प्रवृत्त करत आहे गव्हर्मेंट, है ना, ते कुठलेही गव्हर्मेंट असो, आपल्या संविधानातच तशी तरतूद आहे. तर हे सगळे कार्यक्रम आहेत गव्हर्मेंटचे की ज्याच्या माध्यमातून तुमचं शिक्षण आणि प्रशिक्षण हे ते करवून घेतात, तुमची हँडहोल्डिंग करतात
आणि हँड होल्डिंग करून तुम्हाला एखादं बिझनेस सेटअप करायसाठी MIDCमध्ये जागा देतील, वेगवेगळ्या पद्धतीने. डिपेंड ऑन यू की तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये जाता की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जाता की ट्रेडिंग सेक्टरमध्ये जाता, है ना. म्हणजे पहा, जिथे तुम्हाला बिझनेस सेक्टर आला तिथे ह्या सगळ्या गोष्टी येतात. सर्व्हिस सेक्टरमध्ये जे मी प्रोफेशनल्स सांगितले ते सर्व्हिस सेक्टरमध्ये आहेत, है ना. त्यानंतर तुमचे वेगवेगळे सर्व्हिस सेक्टर आहे. IT सेक्टर आहे, तो सर्व्हिस सेक्टर आहे, है ना. AMC असते, AMC म्हणजे ॲन्युअल मॅन्युअल कॉन्ट्रॅक्ट असतो, ते सर्व्हिस सेक्टर असते. वेगवेगळे सर्व्हिस सेक्टर, जसं तुम्ही सर्च कराल गुगल बाबावर सगळं मिळेल. हे सगळे सर्व्हिस सेक्टर आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वेगवेगळे आहे. मी काय म्हटलं, डिमांड एवढी आहे इंडियामध्ये की तुम्हाला जेवढं काही प्रोडक्शन कराल, जेवढे काही तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस द्याल तेवढ्या कमी आहेत. एवढी पॉप्युलेशन आपल्या इंडियामध्ये आहे. म्हणून भारतामध्ये कधीही मंदी जाणवत नाही. म्हणजे 2008-09मध्ये अख्ख्या जगात मंदी आली होती, भारतात नाही आली. कोरोना पिरियडमध्ये अख्ख्या जगात मंदी आली, भारतात नाही आली. त्याचं रिझनच असं आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन आहे आणि या पॉप्युलेशनला कवर करण्यासाठी तेवढे बिझनेसेस अजूनही डेव्हलप झालेले नाही. आणि म्हणून मित्रांनो, तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये समोर आशा आहेत, मोठ्या प्रमाणात संकल्पना आहेत की ज्या तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये उतरवू शकता. एखादा चांगला विचार करून, सेफ झोन सोडून चांगल्या पद्धतीने तुमचा छोटा मोठा बिझनेस का होईना तुम्ही काय करू शकता, उभारू शकता आणि त्याला चांगल्या पद्धतीने रन करू शकता. याच्यातही 2 पार्ट आहेत. बिझनेस उभा करणे एक पार्ट आहे आणि त्याला रन करणे हा दुसरा पार्ट आहे. म्हणजे बिझनेस सुरू करायचा आणि मग चांगल्या पद्धतीने न हाताळता आला नाही तर तो सुद्धा तुमचा वर्षभरानंतर काय होतो, कोलॅप्स होऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला त्याची जी पूर्वतयारी आहे, प्रिपरेशन ज्याला आपण म्हणतो, प्लॅनिंग, ते प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीने करावं लागते. म्हणजे कमीत कमी रिस्क घेऊन चांगल्यात चांगल्या पद्धतीचा जर तुम्हाला एखादा उद्योग उभारता आला छोट्या पद्धतीने तर खूप चांगल्या पद्धतीत तो तग धरू शकतो आणि लवकरात लवकर त्याचा ब्रेक इवन पॉईंट येऊ शकतो. ब्रेक इवन पॉईंट म्हणजे काय, नो लॉस नो प्रॉफिट ज्याला आपण म्हणतो. तो ब्रेक इवन पॉईंट येईपर्यंत तुम्हाला तुमचा बिझनेस सांभाळावा लागतो. एकदा तो आला तर तुमचा बिझनेस आपोआप, म्हणजे एखादा व्यवसाय तुमचा आपोआप हा ग्रो होत असतो. तर हे होण्यासाठी तुम्हाला तुमची जी मानसिकता आहे ती चेंज करायची आहे. सेफ झोन सोडा थोडासा. म्हणजे आज तुम्हाला या गोष्टी असं वाटतील की मी खूप मोठ्या मोठ्या अशा सांगत आहे, पण जेव्हा तुम्ही थोडं 10वी 12वी ग्रॅज्युएशन व्हाल तेव्हा या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतील. म्हणजे सोनटक्के सरांनी मला आवर्जून सांगितलं की सर हा विषय तुम्ही घ्या, जेणेकरून मुलांना, म्हणजे ते आतापासून तुमच्या मनामध्ये, तुमच्या माइंडमध्ये ह्या गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हे खूप कमी लोक करतात. आम्ही तर आता नागपूरला छोट्या छोट्या भरपूर मीटिंग्स घेतो या संदर्भामध्ये, पण आतापासून तुम्हाला ते टाकण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा तुम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न करा. जर एखाद्याला वाटलं इथून की सर मला एखादा बिझनेस करायचा आहे तर सरांना सांगा, आम्ही पूर्ण हँड होल्डिंग करू. आमचा ब्ल्यू डायमंड एंटरप्रेन्योर्स क्लब आहे नागपूरला, आम्ही मुलांचा हँड होल्डिंगच करतो एखादा बिझनेस जर त्याला टाकायचा असेल तर. तर याचा तुम्ही लाभ घ्या. म्हणजे तुम्हाला काय होईल की हळूहळू तुम्ही सेटअप व्हाल आणि स्वतःचे मालक स्वतः बनाल, आहे ना. तो जमाना गेला नोकऱ्या मिळवणं आणि कोणाची हमाली करणं. आता जमाना चेंज झालेला आहे. आता तुम्हाला स्वतःला मालक व्हायचं आहे आणि नोकऱ्या देणारे बनायचं आहे ना. नोकऱ्या बळकवणारे तर आपण आतापर्यंत होतो. आता जग 21व्या शतकाच्या पलीकडे गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा विचार करावाच लागेल की आपल्याला नोकऱ्या देणारे बनायचं आहे, नोकऱ्या घेणारे नाही. आणि नोकऱ्या देणारे बनायचं असेल तर तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या करणे अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला या उपरही जर प्रॉब्लेम येत असतील तर सरांना सांगा, एखाद्याला खरंच करायचा असेल सर बिझनेस, मला नंबर द्या, आम्ही इथे येऊन त्यांचं हँड होल्डिंग करून देऊ. म्हणजे प्रशिक्षणापासून सगळं आम्ही करून देतो ब्ल्यू डायमंड एंटरप्रेन्योर्स क्लबमार्फत. प्रशिक्षण झालं, त्यानंतर लोन प्रोसेस करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. सबसिडी मिळत असेल तर ते प्रशिक्षण आयोजित करतो वेगवेगळे. कालच आमचं एक वर्कशॉप झालं डिजिटल मार्केटिंगवर. म्हणजे मी सुद्धा नवीन नवीन गोष्टी त्यामध्ये शिकलेलो आहे, म्हणजे काय असतं डिजिटल मार्केटिंग. तर असे वेगवेगळे आम्ही सुद्धा आयोजित करतो. जेम पोर्टल आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. डिपेंड ऑन यू की तुम्ही काय विचार करताय. म्हणजे आपलं आयुष्य स्वतःच्या हाताने उभं करताना आपल्याला काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही आज डिसाईड करा, आहे ना. बाकी फ्रेंडशिप डे तर आहेच, तो प्रत्येक वर्षीच येईल,
तो काही सुटणार आहे का? नाही. यावर्षी नाही, पुढच्या वर्षी करायचं गार्डनमध्ये जाऊन, काहीच प्रॉब्लेम नाही, है ना. म्हणजे हे तुम्ही चांगल्या पद्धतीने केव्हा करू शकाल, जेव्हा तुम्ही तुमचं इकॉनॉमिकल आणि फायनान्शियल जे इन्क्लुजन आहे ते प्रॉपर पद्धतीने होईल. म्हणजे फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग व्हाल तर सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग आपल्या येतात, होतात. फायनान्शियली स्ट्रॉंग नाही ना या जगामध्ये, तर तुम्ही कोणतीही गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकत नाही, तुमचं ऐकणारे पण कोण नाही. फ्रँकली स्पीकिंग, बी प्रॅक्टिकल. तुम्हाला कोणी मोजतही नाही. म्हणून फायनान्शियली जर तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःचा स्वत्व हे बाहेर काढावं लागेल, है ना. सेल्फ एस्टीम व्हावं लागेल बाबासाहेबांसारखं. सेल्फ एस्टीम, सेल्फ प्रिपेअर्ड. आणि हे करण्यासाठी तुम्हाला तुमचा स्वत्व शोधावं लागेल. ह्या सगळ्या जीवनाच्या गोष्टी आहेत की तुम्हाला कोणत्या पद्धतीने तुम्हाला तुमचं फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळवायचं आहे. म्हणजे तुम्ही विद्यार्थी दशेतही मिळवू शकता. आमच्या सोनटक्के साहेबांनी विद्यार्थी दशेमधूनच मिळवलं, बरोबर आहे. आम्ही पण विद्यार्थी दशेपासूनच मिळवलं. म्हणजे मी पण शिकत असतानासुद्धा प्रायव्हेट ट्युशन क्लासेस घ्यायचो. म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य आलं. आर्थिक स्वातंत्र्य आलं म्हणजे काय की तुम्ही काहीतरी एखादी नवीन गोष्ट करण्यासाठी काय होता, तयार होत असता. म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी असतात. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक माणूस हा युनिक असतो. आणि प्रत्येकाकडे एखादा असा गुणधर्म असतो की त्याच्यात तो स्पार्क असतो. तो स्पार्क बाहेर काढा. स्पार्क बाहेर काढला की आपोआप सगळ्या गोष्टी काय होतात, चांगल्या होतात. पॉझिटिव्ह एनर्जी घ्या. निगेटिव्ह एनर्जी देणारे तुमच्या सभोवताल 99% लोक आहेतच, है ना. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कॅमेरा, है ना. ते कॅमेरे असतात ना वेगवेगळे, आपल्या एरियात असतात, आपले रिलेटिव्ह असतात, सगळे ते आपले कॅमेरे असतात. म्हणजे आपल्याला आपल्या चुकीच्या गोष्टी त्या पटकन सांगतात, पण एखादी चांगली गोष्ट सांगण्यासाठी खूप मोठं वैचारिक पाठबळ लागत असतं. आणि ते काम प्रबोधन विचारमंच आणि युवा मंच इथे करत आहे. मी खरं तर विनोद भाऊ असंच म्हणणार, कारण की लहानपणापासून मित्र आहे, सोबत खेळलो आहो आणि गडचांदूरमध्ये सोबतच होतो. तर ॲक्च्युली विनोद भाऊ जे करत आहे एक मुलांना प्रशिक्षण देण्याकरिता, ते खरंच खूप म्हणजे अशी काही गोष्ट आहे जे सर्वसाधारण ऑर्गनायझेशन किंवा इतर लोक करत नाही. म्हणजे या वयातून त्यांच्या डोक्यात हे बीज पेरणं म्हणजे खरं तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि जर मुलांना असे व्यक्तिमत्वांकडून असं काही ऐकायला भेटतं की जेणेकरून त्यांच्या मनात एक विजन तयार होतो भविष्यासाठी, हे खरंच एक मोठी बाब आहे. तर जितके मुलं मुली सगळे इथे आले आहेत ते खरंच या गोष्टीला खूप सिरियसली घ्या, कारण आयुष्य सोपं नाही हे एवढं लक्षात घ्या. आयुष्य याच्यासाठी सोपं नाही आहे कारण की जुना काळ लोटला तेव्हा कसं होतं, अभ्यास करा, डिग्री मिळवा, नोकरी भेटते, पैसा भेटतो. हा कन्सेप्ट पूर्णपणे बदललेला आहे. आता जस्ट तुमच्या समोर गायकवाड साहेबांनी तुम्हाला एक ग्राउंड रियालिटी दाखवलेली आहे. तर त्या ग्राउंड रियालिटी जे काही सर बोलले, घरी जाऊन त्याचं चिंतन नक्की करा, नाहीतर इथे तुम्ही आला त्याचा काहीही तुम्हाला फायदा होणार नाही. आता तुम्ही ऐकलंच असेल IIT-मध्ये आता नोकऱ्या नाहीत, 70% अँड ऑल वॉट एव्हर इट इज. हे असं का होतं आहे, कारण की आता सगळं स्किल बेस्ड राहिलेलं आहे. इवन दो कुठलंही IT कंपनी म्हणा किंवा कुठलंही एक कंपनी म्हणा, तुम्हाला तेव्हाच नोकरीवर घेणार जेव्हा तुम्ही त्यांना आयडियाज देणार आणि त्या आयडियामधनं एखादं उद्योग उभं होणार किंवा त्यांना फायदा पोचणार. तर याच्यासाठी एक जे आत्तापर्यंत चाललेलं आपलं एक शिक्षण किंवा ती पद्धत, ती आता या जनरेशनला कुठल्याही बाबतीत हेल्पफुल राहणार नाही. म्हणून तुम्ही तुमचं शिक्षण समाजात, स्वतःसाठी, तुमच्या आईवडिलांसाठी, सगळ्यांसाठी कुठल्या स्तरावर घेऊन जाऊन कसं तुमच्यासाठी ते यशस्वी रूपी बाहेर काढतात ते खूप महत्त्वाचं आहे. आता शिक्षण हा शब्द जुना जसा होता तसा आता राहिलेला नाही. मी परत या गोष्टीला सांगतो
कारण की नुसताच डॉक्टर बनला ना तर चालत नाही. आता चंद्रपूरमध्ये म्हणा, कुठेही म्हणा, भरपूर डॉक्टर असतात, तुम्ही बघितलं असेल. 2-3 चालतात, बाकीचे माशा मारतच राहतात. खरं सांगतो. हां, एवढंच एक आहे की डॉक्टर बनलं तर तुम्हाला ॲक्च्युली भूखमरी की टाइम वो टाइम नहीं आता है. आराम से आप 50,000 1 लाख रुपए कमा लेते हैं, बट एटलीस्ट वो कैलिबर तक पहुंचने के बाद 50,000 और 1 लाख तक कोई मानेगा नहीं. और अगर तुमको काम करना है, आगे बढ़ना है, तो सिर्फ इतना ही नहीं कि आपने एक पर्टिकुलर फील्ड में एजुकेशन हासिल कर लिया यानी हो गया, नहीं, ये गलत है. आपको मल्टी डायमेंशनल खुद को बढ़ाना पड़ेगा और प्रूव करना पड़ेगा. फिर वो आपको बातों से भी आना चाहिए, आपके कम्युनिकेशन स्किल से, आपके डिसीजन मेकिंग स्टांस से आना चाहिए, आप क्या डिसाइड कर रहे हो उस वक्त पे. और इसके अलावा आपको फिनेंशियली जो आईक्यू होता है, अभी सबको हमको एक ही आईक्यू पता है, इंटेलिजेंट आईक्यू. फिनेंशियल भी होता है, सोशल आईक्यू भी होता है, एप्टीट्यूड आईक्यू भी होता है. ये सारी चीज़ें जब एक बंदा धीरे धीरे खुद में जब डेवलप कर जाता है तो फिर वो किसी भी सिचुएशन से जीत जाएगा. और ये एक लर्निंग प्रोसेस है, ये मरते दम तक चलेगा. ऐसा नहीं होता है कि आज तुमने सपोज 100 रुपये कमा लिए तो 60 साल के बाद वो 100 रुपये उतनी ही आसानी से मिल जाएगा. नहीं, तब भी तुमको मेहनत करती ही रहनी पड़ेगी. ये दिस इज़ एकदम ये है, यानी सच बात है. और इसको आप लोग एक्सेप्ट करो और इसी के हिसाब से आप खुद को प्रिपेयर करो. और यहाँ पे जब बड़े सर आके ये सारी बातें बताते हैं तो मेरे को भी मेरा एक्चुअली बचपन याद आता है कि मैं ऐसे जाके बैठता था कहीं तो भी. गढ़चांदूर में बहुत सारे प्रोग्राम्स होते हैं. एक्चुअली गढ़चांदूर प्लेस ही ऐसी है कि जहाँ पे बहुत सारे प्रोग्राम्स में बड़े बड़े लोग बाहर से आते हैं. तो जानबूझ के जब मैं टीवी भी देखते रहता तो पिताजी लेके जाते थे कि भाई तू बैठ, सुन, कान पे कुछ पड़ेगा तो पता चलेगा, फिर आगे जाके वही शायद कभी तो भी 10 साल के बाद काम आएगा. तो ऐसा होता है, तुम्हारा टाइम वेस्ट नहीं जाएगा. ठीक है ना. तुम्ही सगळ्यांनी ससा आणि कासवचं उदाहरण ऐकलंय. काय होत त्याच्यामध्ये? ससा रेसमध्ये जाताना मधामध्ये तो आराम करतो, झोपतो ना. हां, तिथून आपण काय शिकलं पाहिजे? सस्याची एकच चूक आहे की तो त्या डेस्टिनेशनपर्यंत, तो त्या मंजिलपर्यंत गेला नाही, मधात तो आराम केला, झोपला. म्हणून जो स्लोली जाणारा कासव आहे तो सुद्धा त्या फास्ट असणाऱ्या ससाला हरवतो आणि तो रेस जिंकतो. याच्यामध्ये त्या सस्यानी असं आपलं चिंतन करायला पाहिजे की मी जर डायरेक्ट त्या रेस जिंकून म्हणजे मंजिलमध्ये पोहोचून ती रेस जिंकून जर मी आराम केलो असतो तर मला कोणी ब्लेम ठेवलं नसतं. तुमचं जे एज आहे आता, तुम्ही या वयामध्ये जे मोबाईल पाहत बसता ना, मोबाईल पाहणं, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, जे काय असेल, अरे सगळं काय करायचं करा, पहिले मंजिलपर्यंत पोचा. बाळूभाऊचं उदाहरण दिलं मी आत्ता. काहीतरी म्हणा आणि काहीतरी बनल्यानंतर तुम्हाला जे करायचं ते करा, कोणीच रोकत नाही. म्हणजे तुम्ही तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तिथे बघा. आयुष्यात ससा बनवू नका, जास्त सांगायची गरज नाही. ससा समजलं ना, तो मधात झोपतो, बरोबर आहे. तुम्ही रेस जिंका, त्याच्यानंतर तुम्हाला काय एन्जॉयमेंट करायचं आहे तो पार्ट ऑफ तुमचा लाईफ आहे. कळतं का तुम्हाला? हा, तर अशा प्रकारचा सरांनी जे आवडे साहेब आले का, छोटे प्रकाश आवडे, अरे आव मानसिकता बघा, मानसिकता हे प्रकाश आवडे साहेब आहेत. आपला जेव्हा कार्यक्रम लॉन्च झाला तर सर पत्रिका छापले होतं, हे पॉम्पलेट पत्रक छापलं होतं, आले होते, जस्ट सुट्टी होती यांना आणि मला भेटायला आले. आणि मी त्यांना म्हटलं की सर आपला प्रोग्राम आहे. मग पॉम्पलेट यांना पहिलं पॉम्पलेट कार्यक्रमात दिलं. हे बिचारे एका हार्डवेअरच्या दुकानात काम करतात, प्रत्येक कार्यक्रमात येतात, वैचारिक खूप चांगली आहे. यांच्या खिशामध्ये पाकिटमध्ये मी उभा होतो, चहा सांगितला. सर 100ची एक, 50च्या 2 नोटा होता. होऊ शकते सुट्टी दिवशी त्यांना मटण आणायचं असेल घरी. त्यांनी काढल्याने सगळेचे सगळे मला खोरकार करून 200 रुपये दिले. साहेब बोले वर्गणी घ्या. मानसिकता पाकिटमधले होऊ शकते कदाचित त्यांना ते मटण आणायचं असेल, पण ते प्रोग्राम पाहिल्यानंतर त्यांना आनंद एक कंट्रोल झाला नाही. काढले वही पॅकेटमध्ये ना, इकडे तिकडे 2 खिशामध्ये होते आणि काढून मला एक 100ची 2 50च्या नोटा दिल्या. आणि सर बोली ये मेरी वर्गणी. आमच्या कार्यक्रमाची पहिली वर्गणी 200 रुपये. 200 रुपये नाही आहे. आज जर ते 7-8 हजार कमवून जर 200 देत असेल तर 1 शून्य वाढले असते, किती दिले असते? व्हेरी गुड. मानसिकता महत्त्वाची आहे.
मानसिकता होती त्यांच्यासाठी 200 रुपये खूप महत्त्वाचे आहे, मी समजू शकतो, पण मानसिकता होती म्हणून त्यांना ते 200 रुपये अतिशय चांगलं वाटलं देताना. म्हणजे काही लोक असतात ना, म्हणजे 50 रुपयाची नोकरी करतात ते खूप खुश असतात, खूप खुश होतात. आता वावरासाहेबांकडे भरपूरचे माणसं काम करतात, ते पगार देतात महिन्याला. तर जे लोक पगार घेतात महिन्याला त्यांना अतिशय आनंद होतो, मला आज पगार मिळत आहे. तर कोणाला 10,000 15,000 पगार घेऊन खुशी मिळते, तर कोणाला पगार देण्यामध्ये खुशी मिळत आहे. मानसिकता. आपल्याला कोणत्या मानसिकतेमध्ये बसायचं आहे हे ज्यानी त्यांनी कळत आहे का तुम्हाला? देणेवाला बनणं आहे, लेणेवाला बनणं आहे, दोन्हीमध्ये आनंद आहे. आनंदात कोणत्या सामील व्हायचं आहे हे आपली मानसिकता ठरवते आणि आपली इच्छा ठरवते. बऱ्याचशा लोकांनी प्रश्न केला की साहेब एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये तुम्ही प्रोग्राम घेता, ND हॉटेल. अरे म्हटलं हॉटेलमध्ये प्रोग्राम नाही, हॉटेलच्या हॉलमध्ये प्रोग्राम आहे, इथे काही जेवण खाऊन नाही आहे. हा म्हणजे ते आता हॉटेल खूप प्रसिद्ध आहे, मोठं आहे, पण हा हॉल आम्ही फक्त किरायाने घेतला आहे. तर यासाठी घेतला आहे कारण आम्ही एक एक्सपेरिमेंट केला होता 2015ला. भाऊपेठचे काही माझे सहकारी छोटे छोटे मुलं होते, त्यांना सर मी नवीन घर बांधलं होतं, तर आम्ही इथे वास्तू वगैरे कधी प्रकार कोणताच कार्यक्रम करत नाही घरी. तर माझ्या जवळपासची काही मुलं होते, त्यांना हॉटेल सिद्धार्थ प्रीमियरमध्ये मी जेवण करायला घेऊन गेलो. तर ती खूप गरीब घरची मुलं आहेत. तर तेव्हा या हॉटेलमध्ये आम्ही पार्टी त्यांनी दिली पोरांना, माझ्या वाड्यातल्या पोरांना. तर सर प्रत्येक दिवशी शाळेत जाताना बसमध्ये, न्यू इंग्लिश शाळेतली मुलं होती, अतिशय साधी शाळा ती. त्या बसमध्ये बसताना त्या मुलं काय सांगायचे, आम्ही या हॉटेलमध्ये गेलो होतो. त्यांना जे फील झालं, यार हम वो हॉटेल में गए थे. तर तुम्हा लोकांना हे जे गावखेड्यातून आलेले सगळ्या मुली आहेत, चंद्रपूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या मुलं आहेत, तुम्हा सर्वांना ती फिलिंग आली, हम भी गए थे. मजा येईल, मजा येत आहे. ते फिलिंग यांना यावं, काय 4-2 रुपये जास्त जाईल. आहेत बाकीचे लोक रिक्वेस्ट केली देतात, असे लोक आहेत. तर ती फिलिंग यावं म्हणून जाणूनपूर्वक मुद्दामाने या हॉटेलमध्ये तो प्रोग्राम ठेवला आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करण्याची ती एक सवय यावं. हम भी कभी कर सकते. अदरवाईज कंट्रोलचे तांदूळ खाऊन जीवनभर खुश राहणारे लोक आहे आणि बासमतीमध्ये टेस्ट न येणारे लोक आहेत. तर ती मानसिकता कशी बदलवायची, अप कशी करायची, तर त्याच्यासाठी आपल्याला अपमध्येच राहावं लागेल. असा या कार्यक्रमाचा जो उद्देश होता तो गायकवाड सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने मांडला. मी आत्ता येताना माझी मिसेस, आम्ही पेट्रोल भरलं, येताना पेट्रोल भरलं. ते पेट्रोल पंपचा पोरगा 12वी शिकून होता, त्याला पगार विचारलं. त्याने सर म्हटलं 8,000 रुपये पगार भेटते, 8 घंटे ड्युटी त्याची, 8,000 पगार महिन्याला भेटते, 12वी शिकून आहे. चायवाला होता तो 10वी-12वी शिकून आहे, बरेचसे ते 30,000 रुपये महिन्याला कमवतात. पेट्रोल पंपवर जो 12वी शिकून आहे तो किती कमवत आहे, 8,000. चायवाला महिन्याला किती कमवत आहे, 10-12वी शिकून आहे तो, बरोबर आहे, 30,000 राईट. आणि आमचे डॉक्टर लोक आहेत जे महिन्याला 4-5 लाखाच्या वर कमवतात. याच्यामध्ये काय डिफरन्स वाटलं, काय फरक आहे, का बरं? हां अच्छा, हाँ क्या डिफरेंस है? जिनका ज़्यादा एजुकेशन है वो ज़्यादा पैसे कमा रहे. बरोबर आहे, बरोबर आहे का नाही? तसं असतं तर बरेचसे हायर डिग्री घेऊनही खाली पिली फिरत आहे, हे लक्षात ठेवायचं. तसं असतं तर बरेचसे लोक हायर डिग्री घेऊनही खाली पिली आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बनना इझी है और चलाना कठीण आहे. म्हणजेच तुमच्याकडे जेवढी स्किल असेल तुम्ही तेवढं उत्पन्न मोठं करू शकता, डिपेंड ऑन युअर स्किल. आलं लक्षात तुमच्या? हां, त्याच्यामुळे तो पण भ्रम ठेवू नका की मी खूप डिग्र्या घेतल्या तरच माझं भलं होईल. डिग्रीसोबत जर तुमच्याकडे स्किल असेल, व्यावहारिक ज्ञान असेल, चांगल्या लोकांची संगत असेल आणि लो एम इज क्राईम, जसं छोटं स्वप्न खूप मोठं गुन्हा आहे, असं जर तुम्ही मानसिकता, शेवटी मानसिकता, सगळ्या प्रश्न उत्तर त्या मानसिकतेवरच आहे आणि इच्छेवरच आहे. तुमची मानसिकता जशी तुम्ही तसे ना आम्ही तसेच, बरोबर आहे. ती ही मानसिकताच बदलवण्यासाठी प्रबोधन विचार मंच आहे. प्रबोधन म्हणजे काय आहे? भिकाऱ्याला भीक देणं ही झाली सेवा, भिकाऱ्याला भीक देणं ही झाली सेवा. आणि भिकाऱ्याला भीक मागण्याची वेळच येऊ न देणं यासाठी दिलेलं ज्ञान म्हणजे प्रबोधन.
मानसिकता बदलली पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. मग ते सांस्कृतिक असो, राजकीय असो, सामाजिक असो, आर्थिक असो, साऱ्या प्रकारचं स्वातंत्र्य पाहिजे असेल ना, तर फक्त मानसिकता आणि इच्छा. म्हणून ते एक वाक्य विसरू नका, दिल में सही तमन्ना है तो रास्ते निकल आते हैं, वरना बहाने हजारो मिलते हैं. आपल्याला ही मानसिकताच चेंज करायची आहे. विचाराने स्वतंत्र असलेल्या माणसाला जगात कोणीही गुलाम बनवू शकत नाही. हे जगातलं सत्य आहे. विचाराने म्हणजे मानसिकतेने जो स्वतंत्र आहे त्याला कोणीही गुलाम बनवू शकत नाही. आपला भारत देश गुलाम होता. कोणाकोणाला माहिती आहे? होता की नाही होता? हातवरती करा. एवढेच, बाकी नव्हते का रे? अच्छा, म्हणजे असं म्हटलं जाते की भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, बाकी कोणाचं राज्य असं होतं ना. ठीक आहे. तर ह्या गुलाम भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण जन्माला आले ना, आले की नाही? मला एक जण उभा राहून सांगा बाबासाहेब आंबेडकर गुलाम होते. अरे भारत गुलाम होता ना, भारत गुलाम होता. इंग्रजांचं राज्य होतं, कोणाचं राज्य असेल, परत मनुस्मृतीचा कायदा होता, त्या मनुवादी लोकांचं पण राज्य होतं. बरोबर आहे. मग बाबासाहेब पण त्याच भारतात होते ना. मग तुम्ही का बरं यांना गुलाम म्हणायला तयार नाही आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण ते मानसिकरित्या त्यांनी गुलामी स्वीकारलेली नव्हती. भगतसिंगनी गुलामी स्वीकारलेली नव्हती. सगळ्या लोकांनी गुलामी स्वीकारलेली नव्हती. मानसिकता बनवलीच नव्हती की हम गुलाम है, हमको गुलामी निकाल के फेकना है. सगळा खेळ मानसिकतेवर. सरांनी अतिशय चांगलं सांगितलं आहे, लक्षात घ्या. सगळा खेळ मानसिकतेवर आहे. म्हणून अख्ख्या परत भारतामध्ये कुठलंही राज्य आलं, मनुस्मृती राज्य आलं, तरी एक लक्षात ठेवा, आपल्याला स्वतंत्रपणे जगता यावं यासाठी मानसिक स्वातंत्र्य आपल्या डोक्यात जाणं महत्त्वाचं आहे. आणि ते कुठं भेटणार आहे? जीवनातून भेटणार आहे का? जीवनात काय भेटेल? जास्तीत जास्त शारीरिक ऊर्जा. बरोबर आहे. विचाराची ऊर्जा अशा वैचारिक कार्यक्रमातून, पुस्तक वाचण्यातून, पेपर वाचण्यातून, चार लोकांना भेटण्यातून. म्हणून तुमचं जे काय म्हणतो आपण संकुचित आयुष्य आहे त्याला आता बाइंडेशन तोडा आणि बाहेर निघा. आम्ही घरात बसतो म्हणजे दुनिया जित नाही म्हणतो. कसं शक्य आहे? अरे दुनिया जितायचं तर आपल्याला बाहेर निघावं लागेल, चार लोकांशी ओळखी करावं लागेल, वेगवेगळं नॉलेज घ्यावं लागेल, आपल्या विचाराला बंधनातून मोकळं करावं लागेल. विचाराला बंधन नसते हे सगळ्यात पहिलं आपण मान्य करायला पाहिजे. सगळं शक्य आहे. बरोबर आहे. सगळ्या मुली कळतं का तुम्हाला? तुमचंच महत्त्वाचं आहे. तुमची मानसिकता गुलामीची असेल तर आम्ही गुलामच. आता आलं लक्षात? तर त्याच्यामुळं हा जो कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता की मानसिक परिवर्तन झालं पाहिजे, तेच सरांनी सांगितलं. इच्छा आणि मानसिकता हे दोन गोष्टी जर आपल्या पॉझिटिव्ह असेल तर सगळं 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 शक्य आहे. आणि या महिला जेवढे आहेत या महिलांसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा, ज्यांनी एकाही महिलेने मला कुठलंही रिझन सांगितलं नाही की माझे कामं व्हायचे आहे, माझ्या मुलाचं आहे, माझ्या नवऱ्यात त्रास आहे. उलटरित्या इथे काही लोकांचं उल्लेखनीय नाव घ्यावं लागेल. अभय चालकुरे सर कुठे आहेत? अरे आवा, म्हणजे स्पेशली खरंच नाव घ्यावं लागेल. विजूभाऊ झाडे आलेत का? विजय झाडे नाही आले? गेले? हां. हे म्हणजे बघा, हे जे काही महिला आहेत तिथे यांनी रिझन न सांगण्याचं कारण एक प्रातिनिधिक यांना बोलवलं आहे. अभय चालकुरे सर आहेत, आमचे चांगले मित्र आहेत. यांनी आपल्या पत्नीला मागच्या कार्यक्रमात घेऊन आले आणि वारंवार ते सांगत होते आणि मला म्हणे सर हमारे मॅडम को आपके साथ इन्वॉल्व करो. तर त्याच्यामुळं सरांनीच अशी परमिशन दिली मॅडमला की तू जा म्हणून. या जोडी दिसली पाहिजे. या रुपाली मॅडम सरांच्या पत्नी आहेत. त्या आता ॲक्टिवली ॲक्टिवली ते माझ्यासोबत काम करतात. तर सर्वांचंच असं आहे. मी तुम्हाला जास्त प्रातिनिधिक म्हणून सांगितलं. एक म्हणजे काय म्हणते उदाहरण द्यायचं असेल तर प्रियाताई माहूरकर या इकडे. हे प्रिया माहूरकर आहेत. हे विनोद भाऊ या 2 मिनटं या. हा म्हणजे कळलं पाहिजे ना की कुठल्या लेवलचं काय सुरू आहे. हे डॉक्टर विनोद भाऊ माहूरकर आहेत, चर्मरोग तज्ज्ञ, चंद्रपुरातले प्रसिद्ध डॉक्टर आहेत, सगळे ओळखतात त्यांना. भाऊनी सुद्धा, आता भाऊच म्हणतो मी, भाऊनी वहिनीला फुल्ली सांगितलं आहे तू जा. त्याच्यामुळं वहिनी आता कुठेही याला 100% तयार आहे. मानसिकता आलं लक्षात. एक डॉक्टर आपल्या पत्नीला एवढं स्वातंत्र्य देतो आहे की जा तू आता आपली पर्सनॅलिटी, आपली आयडेंटिटी आणि आपलं काहीतरी बिझनेस ओरिएंटेड स्किल शिक आणि स्वतःची ओळख निर्माण कर. सरांनी म्हटलं, विजयवर म्हटलं, बऱ्याचशा ज्या महिला आहेत यांना काही प्रॉब्लेम नाही.
तर ही गोष्ट तुम्ही आता छोटे आहेत, या भाऊ तुम्ही छोटे आहेत, कळलं का तुम्हाला? तर तुम्हाला आता मानसिकता बनवावं लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यात गेले तर जनरेशन, येणाऱ्या जनरेशनला तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने फायदा करून द्याल असं मला वाटते. आणि प्लॅनिंग करा, सरांनी सांगितल्याप्रमाणे बोलू नका, प्लॅनिंग करा सरांनी सांगितल्याप्रमाणे. काय प्लॅनिंग करायची? आम्ही किती शिकले आहोत. एक कोणी पण उभे व्हा, मला शिक्षण सांगा. कोणी पण उभे व्हा. तू उभी व्हा. हां, तू काय शिकली आहे? हां, 12th बस. म्हणजे इथे सगळे शिकलेले लोक आहेत, ठीक आहे, शिक्षित आहे तुम्ही सगळे, बरोबर आहे. अरे जो शेतकरी असतो माहिती आहे ना, शेतकऱ्याचं शिक्षण किती असते? खूप कमी. हां, अडाणी पण असू शकते आणि कमी पण असू शकते. जे शिक्षण आहे ते आपल्याला सांगताना असं एक ट्रेंड आहे, लाज वाटेल असं एक शिक्षण आहे. म्हणजे खूप कमी शिकलेला जो आमचा शेतकरी आहे त्याची प्लॅनिंग बघा. तो काय करतो? जून महिन्या यायच्या अगोदर, पावसाळ्याच्या अगोदर, निरोग यायच्या अगोदर तो मे महिन्यात जेव्हा आराम करतो, सुट्टीचे दिवस असते त्याचे, तेव्हा तो प्लॅनिंग करतो की मला आता पेरणी करायची आहे 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी. मग तो बाया किती लागेल, माणसं किती लागेल, ढोरकी कुठं भेटेल, बरोबर आहे ना? आहे शेतकरी येतं, हां बरोबर आहे. असे प्लॅनिंग करतात ना घरचे आईवडील, सुट्ट्यामध्ये करतात की 2 महिन्यानंतर मला बियाणं कोणतं लागेल, किती पेरायचं आहे, काय पेरायचं आहे, पैसे नाही तर कोणाकडून घ्यावं लागेल का, उधार द्यावं लागेल का, कर्ज काढावं लागेल का, याची प्लॅनिंग शेतकरी जो कमी शिकलेला, कदाचित अडाणी पण असेल, तो करतो. येत्या 2 महिन्यानंतर मला काय करायचं आहे. मग आम्ही सगळे शिकून आहो. एकाने तरी प्लॅनिंग केलं आहे का 10 वर्षांनी मला हे करायचं आहे? मग कसं शक्य आहे रे? कसं शक्य आहे समोर जाणं? आता प्रश्न करायचा घरी गेल्यानंतर की 10 साल के बाद मैं क्या कर सकती हूँ, क्या कर सकता हूँ, याचं उत्तर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कदाचित आजच्या दिवसात जगत आहे. उद्या तुमचंच भविष्य तुमच्या हातात नसेल तर तुम्ही तुमच्या जनरेशनला कसं घडवाल? हा प्रश्न, मानसिकता, इच्छा आणि भविष्याचं नियोजन करण्याचा जो विचार आहे याच्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतो आहे. तर यावर जास्त विचार करा, जास्तीत जास्त लोकांशी भेटा, लोकव्यवहार चांगला ठेवा, सुंदर व्यवहार ठेवा. शेवटी इंसान का व्यवहार ही इंसान की पहचान आहे. कोणीच घरी येऊन भेटत नाही. माझ्या घरी कोणीच आले नाही आहे. मी कुठं राहतो, माझ्या किचनमध्ये काय पकते कोणीच पाहत नाही. इवन इथे बसलेले आहे यांच्याही घरी कोणी जाऊन पाहत नाही. शेवटी हे लोक चांगली आहेत कारण व्यवहार आहेत चांगला. तर व्यवहार हीच तुमची ओळख आहे. व्यवहारावर इन्व्हेस्ट करा. जे काही तुम्हाला एफर्ट लावायचा आहे, मग आपला व्यवहार हा इतका चांगला ठेवा की ज्याच्याने आपल्या पाठीमागे होऊ शकते आपल्या आईवडिलाचं नाव मोठं होईल, आपल्या शिक्षकांचं, शाळेंचं, तुम्ही जिथे कुठे जोडले असाल त्या लोकांचं. हा व्यवहारानेच तुमचं नाव मोठं होणार आहे. व्यवहार चुकीचा असेल तर फलाण्याची मुलगी चुकीची आहे, व्यवहार चांगला असेल तर फलाण्याची मुलगी खूप छान आहे. आता हे डिपेंड ऑन युअर वर्क. तुमच्या कामावर सगळं डिपेंड आहे. तुम्हीच तुमचे मालक आहे. अत्त दीप भव. कळलं का नाही? तुम्हीच तुमचे गुरु आहे हे ओळखा आणि जीवनात प्रगती करा. मोठे व्हा आणि मोठे आले तर आम्हाला वर्गण द्याल. कार्यक्रमाला पैशाचे होत नाही. प्रॉब्लेम असा आहे का आम्ही काही कोणाकडे हात पसरवत नाही की हां हे काय एवढा पूर्ण प्रोग्राम एखाद्या आमदार खासदार गेला ना तो एका विदिन सेकंदात पुरं कार्यक्रम स्पॉन्सर करते. पण या 9 वर्षामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाकडे आम्ही कधीच पैसे मागितलेले नाही. इवन कुठल्याही राजकीय पक्षाच्या माणसाकडे, नेत्याकडे सुद्धा गेलेलो नाही. इतकी तारतम्यता आम्ही या प्रबोधन विचार मंचामध्ये जपलेली आहे. प्रोग्राम हा समाजाचा आहे. देईल समाज, इरिटेट होईल, 100 रुपये 10 वेळ द्यावं लागेल, द्याच लागेल भैया. हो, हे प्रबोधनाचं काम जर तुमच्यासाठी, तुमच्या पोरांसाठी जीवन ठेवायचं असेल तर द्यावंच लागेल. म्हणून आमच्या काही महिलांनी प्रयत्न केला. 100 रुपये 50 रुपये यावेळेस खूप त्यांना एवढं इझी नाही आहे वर्गणी काढणं. हे सोपं नाही. तुम्ही मस्त एसीत बसले पण ते महिनाभर फिरले. हां, महिनाभर गेले आहेत, ते पत्रक वाटले आहेत, प्रचार केले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही मनातून, मॅडम म्हणाले मला सर आभार प्रदर्शन राहिलं आहे. अरे आभार प्रदर्शन तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळे थँक्यू म्हणा की तुम्ही आम्हाला मस्त एसीमध्ये बसवले, चहा पाजले, इतकं चांगलं ज्ञान दिलं. वोट ऑफ थँक्स तुमच्याकडून व्हायला पाहिजे. राईट? कळलं ना? हां, कारण सगळ्यांसाठी ह्या महिला थँक्सफुल असल्या पाहिजे. त्याच्यामुळं काही ट्रेंड पण चेंज झाला पाहिजे. कोणी कोणाला थँक्यू म्हटलं पाहिजे हा पण प्रश्नच आहे. आम्ही मान्यवरांना इथे संधी दिली, ते पण थँक म्हटलं पाहिजे. हां साहेब, तुमच्या महिलांमुळे आम्ही इथे येऊ शकलो. कार्यक्रम घेतलेच नसते तर मी घरी कुठेतरी फॅमिलीसोबत गेलो असतो.
अरे प्रश्न येत नाही. त्याच्यामुळं आभार प्रदर्शन तरी एक औपचारिकता फॉर्मॅलिटी म्हणून मॅडम आता कोणाला बोलवतील त्या म्हणतील, पण तुम्ही सर्व एक रियालिटी समजून सगळ्यांनी मनातून त्यांना सगळ्यांना थँक्स म्हणा. परत त्यांचा जोश वाढेल आणि त्यांच्यात प्रोत्साहन वाढेल एवढं बोलतो. थँक्यू संगीता. सर्वप्रथम महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी ग्रेट सायंटिस्ट, कारण त्यांनीच ही चित्ताचे शोध लावली. मनच हा माणसाचा विचार करण्याचा केंद्रबिंदू आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे संविधानिक अधिकार मिळवून दिले असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर विचार समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, त्यांचं नाव घेतल्याशिवाय आम्हा स्त्रियांचं भवितव्य ज्यांनी आम्हाला घडवलं आणि स्त्री शिक्षणाला ज्यांनी प्राधान्य दिले असे सावित्रीबाई फुले तसेच महात्मा ज्योतिबा फुले. स्वराज्याची स्थापना करण्याकरिता मा जिजाऊंनी शिवरायांना घडविलं, तेव्हा असे धाडसी रूप घेऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली असे महाजिजाऊ तसेच शिवाजी महाराजांना मी नतमस्तक होऊन मी आभार प्रदर्शनाला सुरुवात करते. आहे कार्यक्रमांची ही सांगता ही आभार प्रदर्शनानेच होत असते. तर सर्वात प्रथम मी आभार तर विद्यार्थ्यांचे मानेल, कारण आमच्या या प्रोग्रामला जेव्हा एवढा उत्साह, तुम्ही उत्साहित विद्यार्थी असल्याशिवाय झाला नसता. आणि मंचावर आपल्याला उपस्थित सर्व वक्ते आहेत, यांनासुद्धा बोलायची जी संधी मिळाली आहे आणि तुम्हाला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली आहे आणि त्यांनी आपल्याला इतके प्रोत्साहनपद आपल्याला विचारधारणा तुमच्यासमोर मांडली. जर तुम्हीच नसते तर आम्ही कोणासमोर असे विचार मांडले असते. तर सर्वप्रथम मी जो इथे हॉलमध्ये उपस्थित सर्व गणांचे आभार मानते, कारण तुमच्याशिवाय आमचा प्रोग्राम हा चांगला झाला नसता. त्यानंतर हे प्रोग्राम घडवून आणण्याचा ज्यांचा इतकी धडपडीची जी त्यांची काय म्हणतात स्ट्रगल आहे, आणि ही स्ट्रगल मुळातच त्यांच्या रक्तात भिनलेली आहे. कारण मी सरांबद्दल खूप काही जाणलं आहे, कारण ज्यांच्यावर बीतते, ज्यांनी ज्या समाजाच्या या जसे बाबासाहेबांनी समाजाला बघितलं आहे, समाजात काय गरज आहे, तर विनोद सोनटक्के सर जे आपले अध्यक्ष आहेत त्यांनी समाजाला बघितलं आहे, त्यांनी आपल्यावर काय काय आपल्याला स्ट्रगल करून पुढे यावं लागलं. तर ती स्ट्रगल माझ्या या पुढच्या विद्यार्थ्यांना आली नाही पाहिजे. हिचं नियोजन म्हणजे प्रबोधन करून मी माझ्या पुढचे भवितव्य विद्यार्थ्यांसाठी घडवेल हे ध्येय लक्षात ठेवून ह्या प्रत्येक कार्यक्रमाचे आज आम्ही 4-5 वर्षापासून जुडलेलो आहोत यांच्यासोबत. विद्यार्थ्यांसाठी असे अनेक कार्यक्रम घेत आहेत, ज्यांनी विद्यार्थ्यांची उन्नती प्रगती कशी करता येईल प्रत्येक क्षेत्रामध्ये परीक्षा घेऊन म्हणा की तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या मार्गदर्शन करून बघा. तर असे त्यांनी ते पाहिलेलं आहे. म्हणून मी विनोद सोनटक्के सरांचं खूप आभार मानेल, कारण यांनी जो प्रबोधन युवा मंच आणि प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच ही फाउंडेशन आपल्यासाठी उघडलेली आपल्या सर्वांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. तर या फाउंडेशनला तुम्ही पूर्णपणे समाजात चांगले उत्कृष्ट पदव्या घेऊन घडाल आणि या फाउंडेशनला पुरेपूर मदत कराल अशी सुद्धा मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवते. आणि या फाउंडेशनचे जे अध्यक्ष त्यांना मी खूप आभार मानते. त्यानंतर आपल्याला जे बदकर सर होते त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ते एक इन्स्टिट्यूट चालवतात, तर त्यांनी त्यांच्या या इन्स्टिट्यूटद्वारे आपल्याला जे मार्गदर्शन केलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या जे सायंटिफिकली त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी काय ठेवली पाहिजे, चिकाटी ठेवली पाहिजे. चिकाटी म्हणजे एक काय म्हणतात त्याला, तुमचे गोल्स अचीव करायला त्याच्या मागे धावले पाहिजे. जसे आपली सावली आपल्या मागे धावते तशी चिकाटी ठेवली पाहिजे. तर त्यांना त्यांचेसुद्धा मी या मंचावर आभार मानते.